काल आपण अध्याय क्रमांक 15 आणि ओवी क्रमांक पहिल्याच श्लोकावर विवेचन केलं चालू होतं. 120 क्रमांकाच्या ओवीला येऊन आपण थांबलेलो होतो. अत्यंत महत्वाचा गीतेतील ज्ञानकांडातील शेवटचा अध्याय, ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय, 14वा अध्याय आणि 15वा अध्याय ज्ञानकांडातले शेवटचे अध्याय. 15व्या अध्यायापर्यंत जीवाला ब्रह्मत्व प्राप्त झालं पाहिजे एवढी ताकद आहे या ग्रंथाची. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या ठिकाणी. किती मुडातला मूड दगडातला दगड असला तर तो पासच झाला पाहिजे. धृतराष्ट्रासारखा माणूस पुत्र मोहाने भ्रमिष्ट झालेला, ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायात सांगतात, म्हशीचा रेडा ज्या वेळेला पाण्यात जाऊन बसतो त्याला किती फटके मारले तर तो उठत नाही, तसा पुत्र मोहाने रुतलेला हा चिखलामध्ये, माया मोहामध्ये धृतराष्ट्र. पण त्याला 15व्या अध्यायाच्या समारोपाच्या वेळेला मोक्ष म्हणजे उद्धरला धृतराष्ट्र. केवढं मोठं संतांचं सामर्थ्य. म्हणून या रे लहान थोरी याती भलती नारी नर करावा. हे संतांचं काम आहे. पंताचं पोपट पंची करणाराचं ग्रंथ वाचले, 4 वर्ष आळंदी काचून 8 वर्ष काशी, त्याचं काम नाही. सामर्थ्य आहे चळवळी जो जो करील तयाचे परी. येथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचं. ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे त्याच्या हातामध्ये त्रिभुवनातली सत्ता येते. तो म्हणेल तिथे महाबोधून आणू शकतो. हे सामर्थ्य आहे संतांचं. संताला काहीच गोष्टी अवघड नाही या जगामध्ये. करील ते काय नो हे महाराज. असा हा 15वा अध्याय. हा जर कळालं जीवाला, यांनी जाताना सुरुवात केली, ज्ञान झालं पाठीमागे, क्षेत्रज्ञ योगातलं ज्ञान कळालं. क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय. हो, क्षेत्र सुद्धा जड आहे. क्षेत्रज्ञ चैतन्य तो काहीच करत नाही, प्रकृती कर्म करते. आणि तो क्षेत्रज्ञ म्हणतो मी करतो, म्हणून जीव गुंतला जातो आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात आहे. पण प्रकृती जड आहे. तुम्ही म्हणता ती बी काय करत नाही. ती करते पण ती स्वतःच्या सत्तेने नाही करत, इच्छेने नाही करत, सत्ता भगवंताचे. मग 14वा अध्याय गुणत्रय योग. 3 गुणांमुळं जीवाला परत भ्रमिंती करावं लागते. प्रकृती जड आहे पण तिला ती गुण उफाळून आणतात. आता सत्वगुण आपला वृद्धिंगत झाला तर आपण धार्मिक कार्याला प्रवृत्त होतो. रजोगुण आपल्यामध्ये वृद्धिंगत झाला तर आपण विलासी जीवन जगण्याचा प्रयत्न करणार. आणि तमोगुण झाला तर प्रमाद, आळस, भांडणं, तणणं त्याच्यामध्ये गुंतला जाणार. पण त्याच्यातून जो पलीकडे गेला शुद्ध सत्वामध्ये, तो मात्र या जगामध्ये गुंतू शकत नाही. कारण त्याला कळाले अधिष्ठान प्रपंच कसा आहे. लटिका प्रपंच वांजेची संतती. हे जरी एवढं मोठं चित्र दाखवलं आणि एवढं मोठं जग जरी आपण दृष्टीने पाहतो, पण संताचा अनुभव असायचे का ते आहेच नाही. रज्जू सर्पाकार भासिले जगडंबर. रश्मीवर ज्याप्रमाणे साप भासतो त्याप्रमाणे ब्रह्मावर जगत भासतं. मग अधिष्ठानाचं ज्ञान झालं पाहिजे जीवाला. ब्रह्मच आहे सगळं, जग आहेच नाही. आता हे कधी पटायचं आपल्याला. आपल्या दिग्गज लोकांना पटलेलं नाही, कळलेलं नाही अजून. त्याचा सोडा वारस सुद्धा लागलेला नाही. काय लटिका प्रपंच किंवा प्रपंच हा खोटा शास्त्री निवडला किंवा प्रपंच हा झाला होता, ही वार्ताच समूळ मिथ्या. हे जगतोय ना आपण, मी बोलतोय तुम्ही ऐकता, हे सगळं चाललंय, हे सब झूट आहे. आणि जे सत्य आहे ते सत्य तू सत्य तू सत्य तू. 4 वेद 6 शास्त्र 18 कारांनी. पहिला सत्य 4 वेद, दुसरा सत्य 6 शास्त्र, तिसरं सत्य 18 पुराणी. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बरं तू सत्य आहे तर मग कागा हा दाविला जगताचा आकारू. आणि सांभाळी मायेमुळे दिसतंय म्हणून सांभाळी आपुली माया. का भयभीत केले ते आम्हाला. मायेचं वर्णन आलं नाही. तिचं नाव माया नसून ती अस्तित्वाने आहे, जगाला फसवते. माया विघ्ने भ्रमला खरी. खरे आत्मस्वरूप जो कधीच भ्रमिष्ट होऊ शकत नाही, तो मायेच्या नादी लागून भ्रमिष्ट झाला. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे नि घरे. अरे हे तो संपत्तीचे वारे चाचुकारे जाईल. प्रश्न आहे पण प्रश्नाचं उत्तरच नाही हुडकलं. प्रश्न पाठ करून गाऊन चाललेले सांगायचं काम. असा हा 15वा अध्याय. हे सगळं खोटं आहे. हे कधी कळणार आपल्याला. जोपर्यंत अज्ञान आहे, याचं वृक्षाचं बीज आहे ना अज्ञान आहे. आणि अज्ञानाचं तत्कार्य जगत आहे. हा वेदांत आहे माऊलीचा. हा सोपा सुटसुटीचे सामान्याला कळेल असं आहे. जगत दिसतंय ना, जगताचं मूळ जे आहे बीज अज्ञान. आणि अज्ञानाला आली की फळ. हे जग ब्रह्मदेव विष्णू महेश कुत्री मांजरं गाढवं डुकरं ही पितृलोक चंद्र वगैरे हे सगळं अज्ञानाचं कार्य आहे. मग अर्जुना याला छेदन करायला काय शस्त्र पाहिजे. ज्ञान खड्ग पाहिजे तीव्र. आणि ते ज्ञान खड्ग चालवायला त्याच्या बाहूमध्ये वैराग्याचं बळ पाहिजे.
वैराग्य नसेल तर मग स्वरूपाच्या घराला जात असताना हा जगत प्रतिबंध करतो आपल्याला, आणि तो प्रतिबंध दूर करायचा माऊलीचा विषय. पण पहिलं सगळं चित्र दाखवलं, बघा असं वागलं तर असं होईल, तसं वागलं तर तसं होईल. आणि एकदा का हा जगत प्रपंच खोटा आहे कळालं, त्या स्वरूपाच्या ठिकाणी दृढता होणार. आवाज मोठा वाटतो, डबल वाढतो, सिद्धी पहा. आणि याच्या खालची जी ओळ लिहिलेली आहे त्या ओळीकडे पाहू आणि आपण उद्याच्या पुढच्या विषयाकडे वळूया. ओळ क्रमांक पहा. ह्या झाडाला लोक अश्वत्थ असे म्हणतात, ते का, त्याबद्दल तुला इथे सांगतोय. का अश्वत्थ म्हटलेलं आहे तर तो स्थिर पण नाहीये आणि त्याला मुळ्या आल्या का त्या पुन्हा झाडाचं रूपांतर करतात. त्यामुळं पिंपळ किंवा वड ही बी एक प्रकारची बाह्य उपमा दिली तरी एक प्रकारे लागू आहे, पण यथार्थ लागू नये. पण लागू कशा दृष्टीने, त्याच्या मुळ्या खाली गुंतल्या का पुन्हा त्याचं रूपांतर झाडात होतं. तसं याचं मूळ ब्रह्म आहे, ती मुळ, पण ती खाली खाली गेली का मुळाला मुळं, मुळाला मुळं, पानाला पानं, पानाला पानं फुटतात. आणि म्हणून एका अंशाने पिंपळाला अश्वत्थ वृक्ष म्हटलेलं आहे. तर श्वा याचा अर्थ उद्यापर्यंत जो, तसे म्हणेपर्यंत सुद्धा प्रपंचाचे झाडाचे एक स्वरूप टिकून राहत नाही. श्व म्हणजे नाही उद्यापर्यंत, माऊली म्हणतात उद्यापर्यंत द्या सोडून, पण असं म्हणत तोपर्यंत सुद्धा त्याच्यात लगेच चेंजेस आहे, लगेच परिवर्तन, लगेच परिवर्तन. म्हणून श्व याचा अर्थ उद्यापर्यंत वा तसे म्हणेपर्यंत हा प्रपंचरूपी झाडाचे एक स्वरूप टिकून राहत नाही. म्हणून त्याला अश्वत्थ असे म्हणतात संस्कृतात. क्षणभर ज्याला एकसारखे टिकणे नाही तो अश्वत्थ. ज्याप्रमाणे फक्त एक लोटला नाही, एक क्षण लोटला नाही, तोच मेघाचे नाना तऱ्हेचे रंग बदलतात, किंवा वीज संपूर्ण एक निमिष मात्र देखील पूर्णपणे टिकत नाही, त्याप्रमाणे हा होतीच अति पाय तोची. जसा भवरा अति स्पीडने फिरतो, पंखा अति स्पीडने फिरतो, त्याला त्याची पाती दिसत नाही, पण तो फिरत असतो, तो स्थिर नसतो, तो इतका फिरत असतो स्पीडने, पण असं वाटतं हाय तसा स्थिर आहे की काय, भवरा स्थिर आहे. तसं जगत एवढं झपाट्याने बदलते पण बदल कळत नाही आपल्याला. आणि असा हा संसार वृक्ष आहे, याच्याप्रमाणे सांगितलं. आणि हा ज्याच्यावर दिसतोय तो मात्र अधिष्ठान रूपाने ब्रह्म आहे. उदाहरण दिलं, शिंपलीवर चांदी दिसते, पण ती चांदी केवढी दिसणार आहे, जेवढी शिंपली आहे तेवढीच दिसणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तसं एवढं जगत जे दिसतंय हे ब्रह्मापेक्षा मोठं होऊ शकत नाही, अधिष्ठानापेक्षा मोठं नाही, अधिष्ठाना एवढंच ते दिसतंय, त्याच्यापेक्षा त्याची जास्त जास्ती नाही. असा कालपर्यंत आपण विषय पाहिलेला. म्हणून तो समुद्र आटत नाही. आणि हे का बरं आपल्याला तसं दिसतंय, का परिवर्तन झालेले झपाट्याने कळत नाही. त्यांनी सांगितलं बा, समुद्र आपल्याला तसाच दिसतो भरलेला, पण तो भरलेला नसतो, कधी कमी बी होतो आणि कधीतरी भरतो असं वाटते, पण तो कमी कधी होत नाही असं आपण म्हणतो. किती पूर आला तरी तो वाढत नाही, आणि किती पण उन्हाळा असला तर आटत नाही. त्याचं कारण काय, का त्याच्यात परिवर्तन होत नाही. ते म्हणे हे ज्याला ज्ञान झालं ना त्याला संसार वृक्ष कळेल, कारण त्याचं बाष्पीभवन होऊन ढगाच्या रूपाने वर गेलं. पाणी तेवढंच बरं का, एक 100 लिटर पाणी आहे ना तेवढंच पाणी आहे ड्रम मध्ये. जसं त्याचं उदाहरण बघा ना, काय त्याच्यावरच डोकं चालवले कारंजेवाल्यांनी. पाणी काय रोज वेगळं नाही पाठवते, त्यांनी तेवढंच साठवून ठेवलेले पाणी, ते वर उडताना दिसतंय. काय पाणी किती तास चाललंय, संपलं नाही पाणी. आता ते संपलं थोडं, तेच परत खाली चाललंय ड्रम मध्ये, तेच परत वरती येते, परत तसं चाललंय. तसा हा संसार वृक्ष आहे. तशी जनगणना अधिकाऱ्यांची हे होती का, एवढीच कसं समुद्राचं पाणी वाटेच्या रूपाने वर गेलं, परत पावसाच्या रूपाने पडलं, परत समुद्राला आलं, आणि असंच चालू आहे. एवढं स्पीडनी चालू असल्यामुळे ते कळत नाही. त्यांनी सांगितलं म्हणून तो समुद्र आटत नाही. का नाही आटत, वाक्य एक मागं पाहू जाऊया. ज्याप्रमाणे समुद्र एका अंगाने मेघाच्या तोंडाने उपसला जाऊन आटत असतो आणि दुसरीकडून त्यास नद्या एकसारख्या भरीतच असतात, म्हणून तो समुद्र आटत नाही व वाढत नाही, असा निरंतर परिपूर्ण आहे असं दिसतो. परंतु जोपर्यंत मेघाचे शोषण करणे किंवा नद्यांचे समुद्रात मिळणे या दोहोंचा उपयुक्त एकमेकाशी संबंधाचा उकल होत नाही तोपर्यंत तो पूर्ण होईल. समुद्र पूर्णच आहे, आता असा पूर्ण आहे, पण असं ज्ञान झालं पाहिजे आपल्या या जगात. त्याप्रमाणे दृष्टांत तो आणि सिद्धांत त्याप्रमाणे काल इथे येऊनच थांबलो होतो आपण. म्हणजे दृष्टांताला थांबलून गेलो, सिद्धांत कळला नाही तर लोक तेवढंच घेऊन बसते. बाबांनी एकदा सांगितलं, एकाने कुराण वाचला, त्याच्यामध्ये लिहिलं तुम कुछ भी कर सकता है, तुम कुछ भी खा सकता है, तुम कुछ भी पी सकता है, तुम कुछ भी कर सकता है, कैसा भी रह सकता है. ऐसा किसने लिखा है, कुराण में लिखा है, पेज नंबर 130 क्रमांक त्याच्यावर लिहिलेलं. म्हणलं आता तो काजीला जाऊन सांगायला लागला. काजी म्हणलं सर माझं आयुष्य गेल्याच्या मध्ये ना असं तर कुठं लिहिलं नाही कुराणमध्ये, तुम कुछ भी खाओ कुछ भी पिओ अमुक करो तमुक.
तो म्हणला हा म्हणतो नाही नाही कुरान में लिखा है 130 नंबर के पेज पे। आता काजी दूसरे दिवशी जाऊन वाचवायला, तुम कुछ भी खा सकता है, तुम कुछ भी पी सकता है, तुमको जैसा करने का है वैसा करो, 130 और 31 पेज पे लिखा, अगर तुझे जहन्नुम में जाने का होएगा तो, म्हणजे नरकात जायचं असेल तर तू कुछ भी कर सकता है। तसं होते आपले ग्रंथ वाचताना, ग्रंथाचे आचार्य बी तशाच पद्धतीने अर्ध वाचायचं ना अर्ध सोडून द्यायचं। याचा दृष्टांताचा सिद्धांत सांगतात ते पहा। त्याप्रमाणे संसारूपी झाडाचे उत्पन्न होणे आणि लयास जाणे ही अतित्वरेने होतात। किती कळालं का? बघा बरं, आपल्या ते नातेवाईक गेलेली 10 वर्ष झाली, कळालं नाही बा, नाना गेले 10 वर्ष झाले, आजी गेली 10 वर्ष झाले, काका गेले 10 वर्ष, किती झपाट्याने दिवस वाढले त्या दिवस सोडून। आपले दिवस बघा, आता माझं मी सांगतो, माझी 2 पोरं मोठी झाली, कॉलेजला आहे, तरी पण मला अजून असं वाटत नाही का आपलं लग्न झाले ना आपण एवढे मोठे झाले। मला नाही वाटत तर जाऊ दे, पण ते तुमचे डुमरे बाबा एक दिवशी 5-6 वर्षापूर्वी सिद्धी गणेश मंदिरच्या तिथे भेटले, मला म्हणले मग महाराज औंधा करायचे का? म्हणलं बाबा मला 2 मुलं आहेत। म्हणजे बघा आपण एवढे झाले, तर मी माझे सिनियर जे आमचे दादा त्यांना सांगितले, ते म्हणले संपत तुला काय, मला अजून वाटत नाही का मी एवढा मोठा झालो, एवढे दिवस झपाट्याने गेली, पोरं एवढी मोठी झाली आपली। एवढंच पिढी त्याप्रमाणे या संसारूपी झाडाचे उत्पन्न होणे आणि लयास जाणे हे अतित्वरेने होतात, म्हणून त्याविषयी निश्चित तर्कच करता येत नाही। यावर लोक त्याला अव्यय असे म्हणतात। एरवी जसा दानशील पुरुष हा जरी दानधर्म करून त्याचा पैसा बघ किती होती, ही युक्ती झाली नाही, पण याची नस धरली या लोकांनी, तुमच्याकडून उकळायचे काम केले, पण ते सत्वाच्या ठिकाणी दान झालं तर ते वृद्धिंगत होतं बरं का, खडकावर पेरून उगवत नाही असं सांगावं लागलं। कोणाला देऊन उगवणार नाही। पोट बाबांच्या भाषेत जे पोट बाबू आहे, ज्यांना स्वतःचेच घर स्वतःचा अहम जिवंत करायचा, ते खडकावर पेरलेलं दान तुमचं। पण जर शेतात पेरलं तर एका शेंगदाण्याला 50 शेंगा येतील, आणि एका शेंगेमध्ये 2 दाणे निघाले तर 100 शेंगदाणे एका शेंगाला। ते म्हणतात दान धर्म करणारा वाटतो, किती दान धर्म करतो, पण तो इकडून देतो आणि भगवंत इकडून लगेच त्याचं भरत असतो। एरवी जसा दानशील पुरुष हा जरी दानधर्म करून सर्व पैसा खर्च करून टाकतो असे दिसते, तरी तो तसा खर्च करत नसून त्या खर्चाच्या रूपाने पुढील जन्मी आपल्यास पुण्यात्मक ठेवच जोडतो। याप्रमाणे हा वृक्ष अतिवेगाने उत्पत्ती स्थिती वले पावत असल्यामुळे लोकात नित्य असा भासतो। रथाचे चाक आपण बहुरा म्हटलो, पण इथे माऊली म्हणतात रथाचे चाक। रथाचे चाक भूमीवर न टेकता अति वेगाने फिरत असता त्याची गती लोकांना दिसत नाही, त्यामुळे ज्याप्रमाणे ते फिरत नाही, स्थिर व जमिनीत रोवलेले आहे असे भासते। त्याप्रमाणे कालाच्या अतिव वेगामुळे या झाडाची जी एक प्राणीरूप शाखा वाळते व त्यामुळे गळून पडते, तोच पुन्हा तीच या ठिकाणी कोट्यावधी अंकुर फुटतात। म्हणजे आजोबा पंजोबा म्हातारे गेले आणि नातू पंतू आले, चालूच आहे ती परंपरा, चालूच आहे। आषाढ महिन्यात सारखी भ्रमावर आषाढ महिन्यासारखी आभ्रावर आभ्रे येत असली, म्हणजे कोणती आभ्रे केव्हा आली व कोणाची केव्हा गेली ते जसे कळत नाही, त्याप्रमाणे हा संसार वृक्षाची एक फांदी केव्हा गळाली व तेथे कोट्यावधी दुसऱ्या फांद्या केव्हा फुटल्या हे कळतच नाही। त्याप्रमाणे म्हणजे उदाहरणार्थ आपण जर एखाद्याला जाऊन भेटलो आणि आपल्या जुन्या माणसाला पाया पडलं तर तो म्हणतो कोणाचा, आमचा। बापरे, तुला तर कधी पाहिलं होतं मी, पाळण्यात होतं तेव्हा, आता डायरेक्ट लग्नातच पाहतो तुला, पहा। त्याप्रमाणे ते म्हणतात कोणती फांदी वाळली आणि कोणती एवढी लगेच लग्नाला मोठी आली कळतच नाही। कोट्यावधी दुसऱ्या फांद्या केव्हा फुटल्या हे कळत नाही। त्याप्रमाणे प्रलय काळाच्या शेवटी या संसारूपी वृक्षाचा उत्पन्न झालेल्या सृष्टीरूपी शाखा गळून पडतात व पुन्हा जगत उत्पत्तीच्या वेळी नव्या पुष्कळ शाखा समुदाय फुटतात। संहार कालाच्या प्रचंड वाऱ्याने प्रलयाच्या अंती जीर्ण शरीरूपी साली गळून पडतात, न पडता तोच कल्पांतीच्या सुरुवातीस पुन्हा सृष्टी समुदायात्मक झुपक्याचे झुपके उगवतात। मग एका मनवंतरापुढे दुसरे मनवंतर, याप्रमाणे सूर्यवंश चंद्रवंश असा वंश वृद्धीचा विस्तार होतो। ऊस ज्याप्रमाणे पेऱ्याने वाढत जातो त्याप्रमाणे सर्व विश्व वाढते। कलियुगाच्या अंती 4 युगातील शरीररूपी जीर्णसाली गळून पडतात न पडतात इतक्यात कृतयुगाची ओली साल बरीच वाढते, म्हणजे पुन्हा सृष्टीची उत्पत्ती होऊन ती जास्त वाढते। चालू असलेले जे वर्ष ते संपून जाते, ते जसे पुढील वर्षात मूळ आमंत्रण होते किंवा ज्याप्रमाणे दिवस जातो किंवा येतो हे त्याच्या नित्य येण्या जाण्याने कळत नाही, त्याप्रमाणे वाऱ्याच्या एकसारख्या झुळकावर झुळका येऊ लागल्या म्हणजे
कोणची झुळूक संपली व कोणती आली याचा जोड केव्हा आहे हे समजत नाही. त्याप्रमाणे शरीररूपी शाखा किती उत्पन्न होतात व लय पावतात हे काही समजत नाही. एक शरीररूपी दिरी तुटून पडली न पडली तो दुसऱ्या शेकडो शरीररूपी डिऱ्या फुटतात. त्या योगाने हा भवरूपी वृक्ष अव्यय नित्य आहे असा भासतो. हे बदललेले क्षणभंगूर नाही भरोसा, एवढ्या स्पीडने चाललंय. पण एक डाळी तुटली का लगेच कोट्यावधी दुसरा, त्यामुळं परिवर्तन झालेलं कळत नाही. नदीचे वाहते पाणी वेगाने चाललेले असते, मग त्याला ज्याप्रमाणे मागून वाहत येणारे पाणी एकसारखे वरचेवर मिळत असते, त्या योगाने जसा ज्याचा ठिकाणी स्थिरतेचा भास होतो, त्याप्रमाणे हे जग वस्तुता नसून माऊली पुन्हा एक टच करून जातात. आणि एवढं कळलं का काम झालं आपलं. पण हे सद्गुरूशिवाय कळू बी शकत नाही. किती हुशार असला तरी हे त्या माऊलींचा त्र्यंबकेश्वरचं जे निवृत्तीदादाची यात्रा येते तेव्हा तो कोणता अभंग म्हणतो, सकळही तीर्थे निवृत्तीच्या पाया तेथे माझी मना बुडी दी. आणि बुडी दिल्यानंतर मग म्हणतो आता न मी करी खरे का भ्रांतीचे, आता मी पळणार नाही. म्हणजे पळतच कुठं होता, पण मी जे खोटं पळत होतो हे ब्रह्मदेवापासून दगडविटापर्यंत हे जे भ्रांतीचे भ्रमण आहे. हा गायकवाडतांनी एकदा गोटीमध्ये 4थ्या वर्षी कीर्तन केलं होतं. काय सांगू आता संतांचं. ते म्हणणे एक ब्रह्मनिष्ठ आहे आणि एक भ्रमिष्ठ आहे. एक ब्रह्मनिष्ठ आहे तो स्थिर आहे, काही केला तरी चळेना ढळेना असा आहे. आणि एक भ्रमिष्ठ आहे ते म्हणतात आता न मी करी. भ्रमण फिरणं कशाचं, भ्रांतीचं. मी देह आहे, मी संपत हांडे, मी मागे अमुक युनिट होतो तमुक युनिट होतं. हे मी होतच नाही, आत्मा न पैदा होती ना आत्मा मरते, असं अधिष्ठान रूपाने मी माझ्यावर कोणत्याही प्रकारचं परिवर्तन होत नाही. कालच सांगितलं तिन्ही आकाशावर उन्हाळा येतो, पावसाळा येतो, हिवाळा येतो, पण आकाश थंडीत कापत नाही, पावसाने भिजत नाही आणि उन्हाने तापत नाही. असा आत्म्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. होता असं जे म्हणत होते ते आता मला निवृत्तीनाथाच्या पायाजवळ बसल्यामुळं कळलं. नाही आता काय नाही, आता न करी मी भ्रांतीचे भ्रमण. कारण वृत्तीशी मार्जन केले आहे, वृत्तीचं शोधन केलं. वृत्ती देहहम म्हणत होती, आता तिचं मार्जन केलं म्हणजे शुद्ध केली त्याला. आता ती माझी वृत्ती होती म्हणते सोहम मी ब्रह्म आहे, देहहमचं सोहम झालं. आता न मी करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीचे मार्जन केले असे. मग आता काय झालं, आता एकारनव झाला. असं ऐक्य झालं, असं ऐक्य झालं. बाबांना आम्ही एक झालो, जगन आम्ही एक झालो, देवन भक्त आम्ही एक झालो, लाट आणि समुद्र एक झाले. दोन होते का होते नाही, अनुग्रह घेतला जेव्हा होते ना दोन. दक्षिणा घेत होतो तोपर्यंत दोन होते. एकारनव झाला आणि काय बुडाला, तरंग समुद्राच्या लाटा समुद्रात बुडाल्या. तैसा देह झाला. कोण झाला, ब्रह्मरूप. बापरे, देहासीत ब्रह्म. नाही हे पुढं शक्य आहे का. एक आत्मा भेटणं देव भेटणं सोपं नाही. तुम्ही म्हणता शरीराचं दोन आहे कुठं, आजाद वा दुसरं आहेच नाही, मायाच नाही. कालच विषय झाला, माया मानली, फक्त मांडली माऊलींनी. मांडली सुद्धा नाही, नुसती मांडली. तर हे नुसतं दाखवायचंय, मांडलंय फक्त. स्वीकारायचं नाही, मानलं नाही. ज्ञानी माणूस मानत नाही, आता अज्ञानी बी नाही मानत. त्याचं काय भागनिरा आहे. तो म्हणतो आम्हाला काय तुमचं मानायचं नाही. नको मानू बाबा, आम्हाला काय घेणे, अजून जन्म शिल्लक हे मात्र त्याचं उत्तर आहे फायनल. एकारनव झाला, तरंग बुडाला, तैसा देह झाला ब्रह्मरूप. आणि आता पुढच्या सदरात आपण जाणार आहे ते बाप प्रथमादिवर नवलपै केले तारू हरपले मृगजळ. मी जेवढे परमार्थात करण्याचे उपाय केले, करण्यात उपाय केले ते मी कशात करत होतो, मृगजळाच्या नदीत नावेत बसून प्रयत्न करत होतो करण्याचे. पण आता नवल झालं, तारू बी बुडाले. कुठं, नसलेल्या मृगजळात. बाबा नव्हते, शिष्य नव्हता, देव नव्हता, भक्त नव्हता, जगत भासच नव्हता. पण मी कल्पनेने मांडला होता. ती माझी कल्पना संपली. एका जनार्दनी कल्पची मुराला, तोची हरी झाला ब्रह्मरूप. ते म्हणतात पहा, वाक्य काय आलं इथं, एवढा झटका मारून झाले. नदीचे वाहते पाणी वेगाने चालते असे दिसले. एकसारखे वरचेवर ते मागून वाहतच असते, पाणी एकसारखे वरचेवर मिळत असते. त्या योगाने जसा त्याच्या ठिकाणचा स्थिरतेचा भास होतो, त्याप्रमाणे हे जग वस्तुता नसून अध्यस्त आहे असे मानले तरी ते नाशिवंत, अस्थिर असून त्याला त्याचा अतिविषय वेग न जाणता स्थिर असे समजतात.
जरी पळताना दिसतंय तर ते आहेच नाही, आणि असलं तरी नाशिवंत आहे. आहेच नाही ना हे मुख्य आहे त्याचं, पण आहे स्वीकारलंय ना म्हणून नाशिवंत म्हणायला लागलं. नाशिवंत आहे तरी ते का कळत नाही? अतिशय वेग न जाणता स्थिर आहे असे वाटतं. त्याचा वेगच नाही कळायचा, रथाचं चाक फिरतंय त्याचा वेग न कळल्यामुळे स्थिर वाटतं. किंवा डोळ्याचे पाते लवते न लवते तोच कोट्यावधी लाटांचे समुद्रावर घडामोड होते, परंतु त्या ज्यास कळत नाही त्यास त्या लाटा नित्य अशाच भासतात. त्याप्रमाणे अज्ञानाला प्रभावरूप असणारा संसार नित्य भासतो. इकडे आम्ही कोकणात गेलो, असं समुद्राचं पाणी ना काच्यासारखं, काचसारखं टक 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 नुसतं काचा निळा निळा चमकत यायचं. असं वाटायचं ती लाट आली ती लाट आली, पण ती जी पाहिलेली ना आपण ती नसतीच, ती तिथंच दिसती आणि लगेच गडापून दुसरीच तिचं रूपांतर होतं, दुसरीचं तिसरीच, असं परिवर्तनशील आहे. पण आपण डोक्यात आपले ती बसले म्हणतो आली आत्ता संपली इथं, असं एवढं ती घुटी आहे त्याला. कावळा आपले एकच बुबुळ काय माऊलीची बाबा दृष्टांत, किती स्पीडने तुम्हाला कसं कळावं तरी कळत नाही म्हणल्यावर आता बाप भाग्य कैसे बी नाही म्हणता येणार, आता कोणतं भाग्य काय माहिती. एवढे सांगून कळत नाही म्हणे, गधे को समजाते समजाते ज्ञान घाटे को, मूर्ख को समजाते समजाते ज्ञान घाटे का, और कोयला न होय उजला सोमन साबण खाय. कावळं कावळं कशाला का कोळशाला किती 100 मन साबण जरी खर्च केला तर तो गोरा होऊ शकत नाही. त्या कावळ्याचे आपले एकच बुबुळ एका क्षणात अतिवेगाने आपल्या दोन्ही डोळ्यात फिरवतो आणि त्या योगाने त्याला एकच बुबुळ असताही दोन आहेत असे लोकांस भ्रमाने भासते, तसं जग भासते. कावळा एकाच डोळ्याने पाहतो, पण भिरभिर 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 इकडच्या डोळ्यात पाहतो, परत तिकडे येतो, एकाच डोळ्याचे बुबुळ इकडे जातो इकडे जातो, पण समाजाला ते दोन्ही डोळ्याने पाहते. त्याप्रमाणे जग अनित्य असून त्याला डोळा एकच दुसरा नाहीच, त्याप्रमाणे जग अनित्य असून नित्य आहे असा भ्रम होतो. बाबरे केवढे भांबावले जन म्हणती माझे माझे, अरे वाहुगाची ओझे वाहती. हे जे नसलेलं खोटं गबाळ घेऊन पळतात, खराची परी उकुरडा सेवेती, गाढवांना काय सेवायला लागते? गाढवाचे खराचे परी उकुरडा सेवेती, नाही त्या गती तो आदम जाणार. उकुरड्यावर जाऊन कचराच खायला भेटणार, त्याला दुसरं काय भेटणार? किंवा दुसरं उदाहरण देतात, भिंगोरी किंवा भोवरा अतिवेगाने फिरू लागला. भिंगरी किंवा भोवरा अतिवेगाने फिरला म्हणजे तो फिरत असून जमिनीवर चिटकून स्थिर आहे, फिरत असूनही जमिनीवर फिरत असूनही जमिनीवर चिटकून स्थिर आहे असा भास होतो. त्यास तो वेगा अतिशयच कारण आहे. त्याप्रमाणे या जगाचा प्रकार आहे. एवढं स्पीडनी जग परिवर्तन होतंय, काय बापरे बाप. तरी आपल्याला आपण आहे तेच म्हणतो, जसं आहे तसं चेंज झालेलं कळत नाही आपल्याला. हे पुष्कळ दाखले राहू दे, परंतु एखादा मनुष्य हातात कोलती घेऊन अंधारात आपल्या भोवती वेगाने फिरू लागला म्हणजे ती ज्याप्रमाणे अतिवेगाने मोठ्या अखंड चक्राच्या आकाराप्रमाणे स्थिर दिसते. काय माऊलींचे दृष्टांताची ज्ञानदेव सांगे. या गजडाला एक तरी इंजेक्शन, एक तरी गोळीचा, डॉक्टरकडे गेलो का हे 5 पण 4 गोळ्या देते, एक तरी गोळीचा याला बसू द्या, परिणाम होऊ द्या. पण नाही, निगर गठ्ठ नाही, ते नाही बदलायचे, हाय त्या स्थितीत राहतील. चिखलातले किडे चिखलातच त्यांना गोड वाटेल, त्यांना संत वचन वगैरे नाही प्रेमाचं वाटणार. त्या संत वचनाचा फायदा घेतील, पण संत वचनाने जे फायदा करायचा आपल्याला, यह लोकाचा प्रवास संपवायचा आहे. अरे तुका म्हणे यह लोकीच्या गावारे नका डोळे धुरे भरून जाऊ. पण त्याच्यात काय माऊलींनी सांगितलं, हो तो खेळ खेळणार आहे ना वरातीत आमच्याकडे खेळतात, असं पेटवतात पुढं आणि अशी चक्र रांग 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 फिरवतात. लांबून असं दिसतं ते चक्करच चाललंय गार गार. ते चक्र असते पण एवढ्या गतीने फिरत असल्यामुळे ते दिसत नाही. तद्वत हे पुष्कळ दाखले जाऊ दे. एखादा मनुष्य हातात कोलती घेऊन अंधारात आपल्या भोवती वेगाने फिरू लागला म्हणजे ती ज्याप्रमाणे अतिवेगाने मोठ्या अखंड चक्राच्या आकाराप्रमाणे स्थिर दिसते, त्याप्रमाणे हा संसाररूपी वृक्ष नेहमी मोठ्या झपाट्याने नाश पावतो व उत्पन्न होतो. हे न समजल्यामुळे लोक वेडेपणाने त्यास नित्य मानतात. आणि म्हणून सांगावं लागलं, नाशिवंत देह किंवा नाशिवंत धन प्रिया पुत्र अटी. अरे जेवढं दिसतं हे नाश पावणार आहे, पण तरी पण तिथं अविनाशीपणाचा भाव पाहतो. आणि जे अविनाशी आहे ते आहेच नाही म्हणतो.
परंतु तो जो या संसार रूपी वृक्षाचा वेग पाहून हा क्षणिक आहे असे जाणतो व हा एका निमिषात कोट्यावधी वेळा उत्पन्न होतो व लय पावतो असे ज्या ज्ञानाचे आता इथं प्रमाणे तुम्ही एक तासा माझी कोटी वेळा सृष्टी एका निमिषात ही पापणी आपली खाली जाऊन परत वर जागेवर जाते ना, एवढ्या टायमात किती वेळा होतं, कोट्यावधी वेळा उत्पन्न होतो. बापरे, आहे काही खबर आपल्याला? ज्या जगात वावरतोय, न्यासक्यात वावरतो, त्याचं आपल्याला ज्ञान नाही झालेलं. ज्या शरीराची आपली संगत केली त्या शरीराने काय आपल्याला साथ दिली, त्या शरीराचं नको सोनं करायला. तुका म्हणे एका मरणीची शरीर उत्तमच होईल. या शरीराला सुद्धा किंमत याने तुम्हाला दिलं ना, एवढं ह्या लोकातले इह लोकातले भोग प्राप्त करून दिले, परमात्म्याचं दर्शन संताची भेट करून दिली, याची सुद्धा किंमत झाली पाहिजे. तुम्ही पाहिजे त्याची किंमत करू शकता. कोट्यावधी वेळा उत्पन्न होतो, लय पावतो अशी ज्या ज्ञान असते. आणि हाच दृष्टांत नाथबाबा देतात. एक तासा माझी कोटी वेळा. आपली वृत्ती बघा ना, एक तासामध्ये सारख्या चेंजेस होत राहतात. सारखं आपले विचार बी ठाम नाही तो, ठाम नाही म्हणून सांगावं लागलं धरा बळकट भाऊ. तर ज्याला धरायचा भाव बळकट तो आपल्याला सांगतो धरा बळकट भाव, चोराच्या उलट्या बोंबा. यांनी धरायचा बळकट भाव तर ज्याला नाही त्याला सांगते धरा बळकट भाव. तुम्हा पाशी आहे जो कुठं सारे हिंडता रानोरा, जो रानोरानी हिंडतो तो आपल्याला सांगते धरा बळकट भाव. कारे हिंडता रानोरानी, अरे येडपटा, तो जसा 11 माणूस 10 माणसं बोटीत बसले इकडून आणि तिकडून उतरताना म्हणतात 9च आहे आम्ही, बसले किती होते. मग आता त्याला दावा कसा दाखवावा लागला, सापकानेच फोडावा लागला त्याला. तेव्हा जाऊन तो सापडला करते मोजतानी स्वतःला. तसं आपण भजन कीर्तन किंद्या वगैरे वगैरे काय काय करतो, आपल्याला वगळून करतो. आणि आपल्याला वगळून केलेलं सगळं शून्य आहे. आणि आपल्याला जाणून जर केलं तर जीवनात कमवलं आपण. आणि याला अज्ञानापासून आणि ह्याला अज्ञानापासून दुसरे मूळ कारण नाही हे संसाराला, व याचे अस्तित्वही मिथ्याच आहे. हे संसार खोटा. हे म्हणता आयुष्य गेलं. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व कोणी काकडं करणाऱ्यांनी मिथ्या जाणून शरणरिगा देवाची. तर ते असं म्हणतात आम्ही करतो, हे लोक उठून येत नाही, किती आळशी तुम्ही. गधड्यांना ज्ञान नाही, वाचतात बोलतात सगळं, त्याची ज्ञान नाही. काय करायचं पाहिजे, आपल्याला काय मिळालेले त्याच्याकडे दुर्लक्ष. आपला अहम जिवंत करण्यासाठी आयुष्यभर खर्च करतो, तो पुन्हाच येणार, मग नसलेला संसार भोगावा लागणार. आणि याला अज्ञानापासून दुसरे मूळ कारण नाही, त्याचे अस्तित्व मिथ्या आहे. याप्रमाणे जो या संसाराची वृक्षात मुळापासून शेवटपर्यंत पूर्णपणे क्षणिक रूपाने जाणतो, क्षणिक मुळापासून ब्रह्मदेवापासून हे दगडापर्यंत क्षणिक आहे असं वाटलं पाहिजे. मला बाबा एकदा म्हणले ब्रह्मदेवाबद्दल जास्त नाही बोलायचं, त्यांना जास्त टाकून नाही बोल. आहे कुठं तो, दाखवा ना, आहे कुठं. मुळापासून तर शेवटपर्यंत क्षणिक आहे. ब्रह्मदेवाचा आसन क्षणिक आहे माऊली सांगतात. तो पुनरावृत्तीच्या मापात ठीक झाला, किती मोठा झाला तरी त्याला मरावं लागतंय. आणि आम्ही अमरहा खरे की खोटे पहा. आणि आम्हाला टाइम कुठे खरं खोटं पाहायला. आम्हाला बाकीच्या दुनियादाऱ्या करायला टाइम आहे, जे करायचं ते नाही करायचं. अरे सहिता कारणी संगती भावे भक्ती भेटे हरीची देणे. साधूची संगत करायची असते, संधी साधूची नाही संगत करायची. परंतु संसारूपी वृक्षाचा ते म्हणतात अर्जुना, आणि याला अज्ञानापासून दुसरे क्षणिक रूपाने जाणतो, एक सगळं क्षणिक. मग तुम्ही सांगा बरं, मुळाला बसलं पाहिजे की नाही. मूळ काय, मूळ ब्रह्म आहे त्याचं. तेव्हा मूळ ब्रह्म आहे आणि हे बाकीच्या फाईल आहेत त्या नाश पावणार आहेत. अर्जुना मी सर्वज्ञ असूनही त्यालाच जाणता असे म्हणतो. अर्जुना मी सर्वज्ञ असून त्यालाच जाणता असे म्हणतो. मी कोणाला जाणता म्हणतो. लोक म्हणत असतील जाणता, काळ्याची पांढरी झाली त्याला लोक जाणते म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी त्याला जाणता म्हणत नाही, मी त्याला जाणता म्हणतो. या संसारातलं क्षणिकत्व जाणतो, मुळापासून तर शेवटपर्यंत हे नाशिवंत आहे, मिथ्या आहे असं जाणतो. आता हे मिथ्या आहे कळालं, आपली पळापळी थांबल का, पळापळी राहील. हे जर खोटे आपल्याला कळलं, हे जगत दिसणार, हे पळापळी थांबवेल का पळापळी वाढेल आपली. होय सिनेल करता. मग आपली पळापळी अजून वाढलेली आहे का थांबलेली आहे. उलट वाढली ना पळापळी. कीर्तनकार बाबाची पळापळी वाढली, या गावावरून त्या गावाला पळत राहिले. जाणलं नाही, वास्तव ज्ञान झालेलं नाही.
वरवरचं पोपटपंचीचं ज्ञान काही कामाचं नाही. काडीच्या किमती एवढी सुद्धा त्याला किंमत नाही. वा, खंडे बाबा म्हणतात ब्रह्म सत्य जगत मिथ्या, जीव ब्रह्म ना परा. देव आणि भक्त वेगळंच नाही. ब्रह्म सत्य आहे आणि जगत जे दिसतंय ते खोटं आहे. मग त्या खोट्याच्या पाठीमागं लागलं पाहिजे? नाही लागलं पाहिजे. पण नाही, आपल्याला कळतं. तू का म्हणे कळे तरी होता ते आंधळे. कारण अंतःकरणातले जे संस्कार आहेत ना ते गप्प बसून नाही देणार. म्हणून अर्जुनाने विचारलं, भले भले ज्ञानी झाले तरी ते का कळतंय त्यांना? विष कळतं, अमृत कळतं, अन्न कळतं, शेण कळतं, तरी शेण का खातात? प्रारब्ध बलवत्तर आहे. पूर्व इंद्रिय आणि त्यांचे कर्मातले संस्कार घेऊन आलेले आणि ते उफाळून बाहेर येतात. आणि नको असलं तरी तिथं जातील, नको तिथं तोंड घालायला जातील. का? मागील जे अंतसंस्कार घेऊन आलेले त्या संस्कार आपण भाग्यवान समजायचं. जर आपल्याला असं धरसोड होत नसेल तर भाग्यवान समजायचं. धरसोड होत असेल तर मग धरा बळकट भाव. अजून तरी सावध होई मुडा. काय बघा, संसार नव्हे देह पाण्याचा बुडबुडा. काय हा जो देह मिळाला पाण्यावर येणारा बुडबुडा किती क्षणिक आहे. असं आहे माहिती? असं जाणीव आहे? नाही जाणीव नाही. म्हणून मी त्याला ज्ञानी म्हणत नाही. मी त्याला ज्ञानी म्हणतो अर्जुना. मी सर्वज्ञ असून त्यालाच जाणता असे म्हणतो. आणि वैदिक सिद्धांतालाही तोच पूज्य आहे. देव पूज्य मानेल तुम्हाला? एवढी उंची आहे संतांना देव. जो पंढरीचा वारकरी झाला, माळ घातलेली, अखंड नामाचं चिंतन करतो, सकळ प्राणी मात्राबद्दल अंतकरणात दया वरवरची नाही दिखावपणाची, बेगडी स्वरूपाची, अंतस्थ आपल्या एकमेकाच्या जसं शरीरावर आपल्या हाता पायावर जिभेवर दातावर प्रेम करतो तसं सकळ प्राणी मात्रावर जो प्रेम करतो, एका जनार्दनी आयसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जगी. आपण जसं म्हणतो परमपूज्य अमुक महाराज आले, परमपूज्य तमुक महाराज, म्हणजे आपल्या दृष्टीने ते पूज्य आहेत आपल्याला. तसं देवाला कोण पूज्य आहे? म्हणून तुम्ही संकाधिक संत अति जवळचे देवाला पूज्य आहेत. त्यांनी जर फोन केला काम झालं आपलं. तुम्ही संकाधिक संत म्हणाविता कृपावंत. अर्जुना, सर्व प्रकाराच्या योगापासून मिळणारे फळ त्याच्याच उपयोगात जाते. फार काय सांगावे, त्याच्या योगाने ज्ञानालाही जगण्यास जीवन मिळते. तुम्हाला ज्ञान मिळालं ना ते अनुभवजन्य पाहिजे. जर अनुभवजन्य ज्ञान असेल तर ते ज्ञान जिवंत माऊली म्हणतात. नाही तर मेलेलं ज्ञान. काय त्याचा उपयोग? जे उपयोगात नाही. थोडं दिवा आहे, सगळं गाडी आहे पण चालवता येत नाही आणि वेळेला चालत नाही, ती काय उपयोगाची? हे पुष्कळ बोलणे असो. अशा प्रकारे हा संसारूपी वृक्ष अनित्य आहे. प्रतीती मात्र सत्ता मात्र आहे. असे ज्याने त्याचे जाणले त्याचे कोणाच्याने वर्णन करवेल. प्रतीतीला म्हणजे अनुभवाला मात्र येत आहे, तरी सुद्धा मिथ्या आहे. पहा उदाहरण देतं स्वामी विवेकानंदाचं. आणि आपण पुढे जाऊ. हे पुष्कळ बोलणे असो. अशा प्रकारे हा संसार वृक्ष अनित्य आहे. प्रतीती मात्र सत्तावान आहे. ज्याच्यावर दिसतंय ती मात्र सत्तावान आहे. असे ज्याने जाणले त्याचे कोणाच्याने वर्णन करवेल. ज्याने मुळाला जाणलं तो देवा परमपूज्य जगी. तो जर देव त्याला पूज्य स्थानी मानतो तर त्याचं वर्णन कशाच्याने होणार आहे? 43 नंबरचा श्लोक माऊली स्वामी विवेकानंद हाच दृष्टांत देतात. मी म्हणे एका वाळवंटातून जात असताना मला अति तहान लागल्यामुळे मी लांबून पाहिलं तर मृगजळ दिसलं, पाणी दिसलं, जल दिसलं. म्हणून मी धावत धावत गेलो पाणी पिण्यासाठी. पाणी पियाला गेलो. तिथे गेल्यानंतर तिथे काहीच नाही. परत तिथून पाहिलं तर पुढे दिसतंय. अजून एक टप्पा जाऊन पाहिलं तिथे परत नाही. आणि मग मात्र मी जाणीव करून घेतली हे काय आहे? हे मृगजळ आहे, ओरिजिनल जल नाही. दिसतंय, भासमान आहे. असं पाहिल्यानंतर मग मी धावून थांबवलं. दुसऱ्या दिवशी मी त्याच वाळवंटातून चाललो. दुसऱ्या दिवशी मला तहान लागली. दुसऱ्या दिवशी ते मृगजळ दिसलं पण मी पळालो. मग आपण ती ज्ञानेश्वरी वाचली, आपण अनेक वाऱ्या केल्या, अनेक कीर्तनं वाचली, तरी जर आपल्याला हे असत्य असं कळालेलं आहे, हे नित्य नाही हे कळालेलं आहे, तरी आपण जर दुसऱ्या दिवशी धावतो, तिसऱ्या वर्षी जाऊ. 50 वर्ष झाली आमची वारी आणि वारीला जाऊन हेच कळालं त्याला. शब्बाश. काय प्रमाण दिले महाराजांनी. त्याच्या अगोदर काय लटिका व्यवहार. सर्व हा संसार. बा ही एवढं संसार दाखवला कसा आहे? लटका त्याला मूळ बी नाही शेंडा बी नाही असा लटका हा संसार. लटिका संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. आणि ते जर कळालं नाही तर वाया येरधार. काय बाबा बाबा एवढं गुढ माऊलींचा हरिपाठ.
तो नुसता नाचण्यावर आणि घाम करण्यावर लावलेला आहे बस. आणि नीट नाचता नाही आलं तरी मारतात. आणि तुला नीट वागता नाही तर आम्ही काय केलं पाहिजे? मग नीट नाचत नाही म्हणून जर तू मारतो, तर नीट वागत नाही म्हणलं आम्ही काय केलं पाहिजे? सांगा बरं. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बस मुर्दात बाण मारूनच भावांचं तो काय भाषण. मला जर ऑलआउट दिला त्यावेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री, मला जर ऑलआउट दिलं तर यांना दिवसाढवळ्या गोळ्या घालून ठार मारली. मी एक मोठा बोळ पकडणार आहे, त्याला धरून मारणार आहे, आणि कोर्टात केस गेली तर मी निर्दोष होतो. का? ते म्हणजे कुणाला वाचा फुटल ना. त्यामुळं का मारलं? एका मोठ्या बोला का मारलं? तर हा फसवत होता लबाड लोकांना, दांभिकपणा करत होता, धर्माच्या नावावर लोकांचा चुकीचा फायदा घेत होता. त्याच्यामुळे सत्यता येईल पुढे त्या निमित्तानं. हा बाबा बोलत होतो. आपण का शहमतावाने राहायचं? का नाही बोलत राहायचं? सिंहाचे शावे असलं सिंहासारखे मांजरीसाठी म्याव म्याव करत बसणार? सांगा. खोटं कळलं पाहिजे, खरं कळलं पाहिजे. मग काय दिसू? एक परमात्मा सोडून दुसरं नाही तर कोण मला मारणार आहे? कोण माझं वाकडं करणार आहे? मी काय होणार काय? आणि जे होणार आहे ते निश्चित होणार आहे. मग याच प्रपंचरूपी वृक्षात खाली शाखा. आम्हाला काही जायची गरज नाही, पण हे नवीन लोक जाणार आहेत, यांना रस्ता नाही माहिती म्हणून आम्ही दाखवायला. हे नेहमी जाणार आहेत ते म्हणतो ना, आम्हाला काही जायची काही गरज नाही, पण हे नवीन जाणार आहेत, यांना रस्ता नाही माहिती म्हणून आम्ही दाखवायला. मग बरोबर आहे. मग त्यांचं एक हे वडील जे करते, कारण देख प्राप्त अर्थ झाले, जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य उरले असते लोकाला बी. लोकांसाठी करत असत तर ठीक, साधूचं बरं का, आपलं नाही. आपलं आपल्यासाठी ठेवायचं. लोकांसाठी म्हणलं सगळं घरदार सोडून त्याच्यावर पाणी सोडावं लागेल. आपल्याला जेवणावर पाणी सोडता नाही नीट. सगळं साधूचं मात्र तसं आहे. साधूचं जगणं जगासाठी आहे, जगाच्या कल्याणात. भारत देशाच्या नाही, महाराष्ट्राचे पुरते नाहीत, जगाच्या कल्याणात. आपल्या वार्डापुरते नाहीत, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. आणि गुढी गुलाबीने मजे मजे गाडीने आले, गाडीने नेले, येतो का स्टेशनला मला न्यायला? देह कष्ट होती. बापरे, 9-9 किलोमीटर श्रीपाद बाबा म्हणे चालत जात होते. सांगा नाश आहे बरं. शिंदे दादा म्हणे मला एकदा म्हणले जळगावला गेलो मी, फोन नाही त्यावेळेला काय नाही, आणि रात्रीची वेळ गाड्या मिळाल्या नाही, कीर्तनाच्या टायमाला गेलो नाही. आता म्हणले कुठं राहणार? एकटा रात्रीचा प्रवास करत करत गेलो. काय असेल, कसं काय असेल? आपण आपल्या गावाला जाताना सुद्धा म्हणले जात होतो. एकदा मी असं आमच्या गावाला चालत गेलो तर अरुण बाबू म्हणले जायचं नाही, वाघ बीज निघतो मध्ये आधी. सांगा बस. त्यांच्या परकच्या गावात का बरं? काय कशासाठी एवढं तगमग तगमग? ते संत हृदय आहे ना, ते आपल्याला तेव्हाच कळणार. बाप झाल्याशिवाय पोराला बापाचं महत्त्व कळणार नाही, आई झाल्याशिवाय आईचं महत्त्व कळणार, आणि सासू झाल्याशिवाय सुनेला सासूचं महत्त्व कळणार नाही. हे प्रत्येकाचं तो ज्याच्या त्याच्या स्टँडला अगदी बरोबर आहे, ज्याच्या त्याच्या स्टँडला अगदी बरोबर आहे. या प्रपंचरूपी वृक्षात खाली शाखा येऊन त्या जमिनीत जातात. शिवाय या संसार वृक्षात वरही सरळ शाखा उत्पन्न होतात, व ज्या डहाळ्या खाली येतात त्यांनाही मूळ फुटून त्या खालच्या बाजूस वेल वाढून पाणी येतात. वर जातात तेही वाढतात. यांचा वरती विस्तार आहे, खालचा विस्तार चालू आहे. ज्याप्रमाणे जे आम्ही आरंभी म्हटले आहे तेच अधिक स्पष्ट करून सोप्या भाषेत सांगतो तर ऐक. तर या वृक्षाचे बलवान मूळ अज्ञान असून पुन्हा मधून मधून चिमटा काढतात. पण चिमटा कळाला तर बरं. काही तर गावची लोक असेल ना, मिटिंगला बसली ना, मुद्दाम विरोधाभासाचं बोलतील आणि आपल्याला चिमटा मारतील. मग एका चिमटा मारतो तो म्हणतो माझं तसं मत नाही, पण मुद्दाम बोलायचं ना आपल्याला चिमटा मारतो. चिमटा काय साधा नाही काढते, आपल्याला चांगली जाणीव होईल असं चिमटा काढ. तसं देवी तर चांगला जाणीव व्हावी याच्यासाठी चिमटा काढतात. जरी एवढं सांगितलं तरी मागे सांगितलेलं परत सांगतो बरं का डोक्यात आण काय. तर या वृक्षाचे बलवान मूळ अज्ञान असून त्याच्यापासून महत्त्वादी अष्टदा प्रकृती तयार होऊन ज्ञानरूप व वेदरूपी मोठाली पाणी उत्पन्न होतात. पावर अजून मख्खी याच्यामध्ये काय, याचे मूळ अज्ञान असून त्याच्यापासून महत्त्वादी अष्टदा प्रकृती तयार होऊन ज्ञानरूपी आणि वेदरूपी मोठाली पाणी उत्पन्न होतात. कोण? ज्ञानरूपी. पुढे गेली पाणी ज्ञानरूपी. वेद आहे का? वेद दिसतात का इकडे? हे बघा, हे ऋग्वेद. इकडे ज्ञान वगैरे कुठं असणार? ज्ञान दिसते का इकडं? हे यजुर्वेद वगैरे ह्या जे शाखा आहेत. आता हे खरं आहे का खोटे ज्ञान? वेद इकडे सामवेद वगैरे अथर्ववेद हे जे खरं आहे का?
पण मग त्याच्यातल्या वेदाचं काय घेऊन बसलं तुम्ही? आणि आम्ही वेदावर अभ्यास करून आले, तू कशा अभ्यास करून आलाय? आणि म्हणून माऊलीने काट मारून टाकली. गीताशास्त्र सुद्धा दिले अपवाद मग तिथं, कारण ज्या असं आहे ज्याचे जे गावी करा वाचते ते नसाय उदास, नाही तर माऊलीने काट मारली. अवधीचं शास्त्र आहे, अविद्या अविनाशाची पात्र, अज्ञान घालवणार आहे, हे आहे नाही, हे आहे नाही असं सांगणार आहे. वाचून नव्हती स्वतंत्र आत्मबोधी, त्याचं अज्ञानच हे असेल तर त्याच्या अज्ञानातलं ज्ञान हे. हा म्हणून शमले वेदन कळलं नाही. ज्ञान रूपाने वेद रूपी मोठाली पाणी उत्पन्न होतात. पण आधी हेच विवेक चुडामणीमध्ये सांगितलं, गुरु वेद श्रुती ही खरी जागा आल्यानंतर निव्वळ व्यर्थ बडबड असं वाटते. पण हे कोणी त्यांनी परत त्याच्यात कंसात लिहिले, या जाणीवेचं बोलणे बरं का, प्रतीतीचं बोलणे अनुभवाचं आहे. नाही तर काल झाला लगेच घातली माळण लगेच म्हणायला लागला असं नाही. नवीन लग्न झालं ती ताई बी संसारात पडली, आणि आमच्या आजी बी चौधरी आजी संसारात आहे. का अनुभव फरक का नाही? हा आता नवीन जी ताई लागलेली कामाला, ती म्हणते करिअर करायचंय. चौधरी आजीला विचारलं, आजी करिअर करायचं का? काय करिअर करायचं आता आहे काय याच्यात? याच्यात आहे काय करिअर करायला? आज अवघा नाशिवंत आहे तो, त्याच्यात काय करिअर होणार? काय बापरे बाप, हे कळलं ना. आणि पण आधी या झाडाच्या बुडापासून स्वेदज, जारद, मुद्वीज, अंडज अशा 4 मोठ्या फांद्या फुटतात. यापैकी एक 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 खाणीरूप फांदी बळावली म्हणजे त्या मुळापासून एकंदर मिळून 84 लक्ष येणेरूपी फांद्या फुटतात. त्यावेळी जीवरूपी पक्षी फांदीस पुष्कळ फाटे फुटतात. हे खोटे अज्ञान. हे जे मागचं वाक्य बोलले, अरे पृथ्वी निधाने भरली आहे तरी पाया प्राप्ती नाही. ते बी आत्मा स्वयंसिद्ध आहे, गुरु कृपा होय तेच प्राप्ती नाहीच आहे. पण आणि ज्याला कळालं नाही मी ब्रह्म आहे, आणि तो बी म्हणायला लागला हे ऐकून, हे संसार काय खोटा आहे, काय नाही, काप्या मजा करा, पुढेकडं माया घालतात काय, याच्यासाठी खरं आहे हा वाक्य, तिच्यासाठी खरं आणि यांच्यासाठी खोटा. हा त्याच्यासाठी भागवतातलं वाक्य सांगतो, मी आत्मा असे देही. हा ज्याला विश्वास नाही ते मृगजळाचे निडोई, नावे सगळं बुडू बुडू गेले. कशात बुडाले? मृगजळात. आणि कशात बसून? नावेत बसून बुडू बुडू गेले. काय बाप, केवढं मोठं गफल आहे. जे आहे नाही ते कळालं नाही, मेले. त्यांना जन्म मरत नाही. ज्यांना कळलं ते म्हणतात अवघाची संसार सुखाचा करी. काय उंची असेल आधी एवढे सगळे गेले, यांची डोकी तशी आहेत का? नसली तर होतील, पण कमीत कमी तिथे आस पाहिजे ना ज्ञानाची. ते ज्ञान आपल्याला हवं असं वाटलं पाहिजे ना. पंढरपूर आनंदी काशी बनारस करणाराला जर ते ज्ञान नको असेल, त्याचं ऐक ज्या प्राणी असतात आई, हे चाललंय ना, या ज्ञानाची आवडी नाही. त्याचे जे आले म्हणू काय, मेलेलं बरोबरी मरण सांग. बापरे, एवढं गण आहे माऊलीचं ज्ञान. हा मग ते काय असं वरच्यावर आहे का? जरी गण असलं, पण तू जर अनन्य भावाने गेला ना, तुला हाताच्या मनासारखं चुटकीसारखी करतळी आवडे असं सोपं. फक्त तू अनन्य भावाने पाहिजे. हा अनुभव सुरुवात जाणतात बा, हे अनुभवी आहेत ना ते सुरुवात जाणतात. आता सुरुवात जाणत म्हणजे तुम्हाला आंब्याचं आमरस केलं पाहू ना, गावचं जेवायला आलं, तुम्हाला माहिती ना कसं जेवते तो, पुरा आस्वाद घेतो, फुर फुर फुर. तसा अनुभव सुरुवात जाणत. आणि नवीन असली तर म्हणते फुरकी काय मारतो. टीव्हीला ऍडव्हर्टाईज आहे चहाची नाही का, फुरकी मारून पिया म्हणून चहाची ऍडव्हर्टाईज आठवते का कोण? फुरकी पिओ, त्याचा आस्वादच वेगळा आहे. तसं अनुभव सुरुवात अनुभवाने कळणार, हे ऐकून नाही कळणार. ऐकून तर असंच तपी होणार, ऐकले म्हणतो. ऐकलेली कमी आहेत का, पण अनुभवाला आलं पाहिजे, रुजवात झाली पाहिजे ती. या 4 खाणीरूपी सरळ फांद्यापासून जानकी सृष्टीरूपी डाळ्या आडव्या माळे सारख्या फुटतात. त्या निरनिराळ्या जाती होत. मग स्त्री पुरुष आणि नपुंसक असे व्यक्तींचे भेदरूपी घोष उत्पन्न होऊन त्या विषयाच्या अंगभूत अशा विकाराने एकमेकावर आढळतात. ज्याप्रमाणे वर्षाकाळ हा आकाशामध्ये नवीन मेघ उत्पन्न होण्याच्या रूपाने पसरतो, त्याप्रमाणे अज्ञानामुळे पुष्कळ जातीच्या यच्छ यावत आकाररूपी वेली उत्पन्न होऊन विस्तार पावतात. मग गुणक्षोभरूपी वारे सुटल्यावर कोणता गुण? त्रिगुणातला कोणता गुण सुटल त्या वाऱ्याप्रमाणे पळत सुटल. मग गुणक्षोभरूपी वारी सुटल्यावर खांद्या आपल्या अंगाभाराने लावून एकमेकात गुंततात. ते गुण अति
ते गुण अति वाढल्यामुळे त्या गुणक्षोभात्मक वाहणाऱ्या वाऱ्याच्या बळाने ऊर्ध्वमूलाच्या वृक्षास खाली वर मध्ये असे 3 भेदून फाटे फुटतात. सत्वगुणाचा असेल तर थोडा थोडा वर जातो, रवी चंद्र पितृ ऋषी असं, तमोगुणी असेल तर खाली येतो, असा मध्ये राहतो. विधी निषेध पालवीमध्ये हे जेवढे धर्मामध्ये आता जेवढे गुंतलेली माणसं आहेत बस विध मध्ये विधी निषेध रूपी पालवीत गुंतलेले. काय माऊलीचा गाथा आहे, चपराक मारली याच्यात जर गुंतलेला असेल. तुका म्हणे विधी निषेधाचे डोई बुडाल्या त्या नाही देव कधी, त्याला देव कधीच मिळणार नाही. विधी निषेध हे असंच पाहिजे तसंच पाहिजे तसं काय जसं असेल तसं साधून द्यायचं, असंच झालं पाहिजे तसं. त्याच्यात नाही, साधून विधी केला नाही आणि कोणत्या गोष्टीचा निषेध केला नाही, त्याला देव कधीच मिळणार नाही. विधी निषेधात गुंतलाय त्याला. याप्रमाणे रजगुणाची झोळक सुटली की ती अधिक जोराने वाहू लागल्यावर मनुष्य जातीरूपी शाखा ही जोराने वाढतात. रजगुणामध्ये मनुष्य शाखा येतात, वाढतात त्याच्यामध्ये. व शाखा वरही नसतात व मनुष्यरूपी जाती शाखांनी जोराने वाढतात. त्या शाखा वरही नसतात आणि खालीही नसतात, मधोमध. आणि म्हणून आपले भोसले बाबा एक वाक्य म्हणायचे पूर्वी कीर्तनामध्ये, मनुष्य जन्म आहे ना हा एक प्रकारचं स्टँड आहे, एसटी डेपो आहे. तिथून सगळ्या गाड्या सुटतात. नाशिकला जायचं, पुण्याला जायचं, नगरला जायचं, जळगावला जायचं, कोकणात जायचं, त्या स्टँडवरून सगळ्या गाड्या सुटतात. आता नाशिक पुणा वगैरे मग त्याच्यामध्ये तुम्ही हे झाला, दगडला जायचं, तरूला जायचं, चंद्राला जायचं, इकडं जायचं, ब्रह्मदेवाच्या अंकीत जायचं का, महेशाच्या अंकीत जायचं, त्याचे देवगण व्हायचे का, इथून सगळ्या गाड्या सुटतात. ज्याला जिथून जायचं तो इथून जाऊ शकतो. त्या शाखा वरही नसतात आणि खाली नसतात. त्या शाखामध्येच मृत्यूलोकी 4 वर्णाच्या 4 आडव्या फांद्या दृष्टीने फुटतात. 4 वर्ण. आता याच्यामध्ये सुद्धा शूद्रता येऊन येतात, तर ते याच्यामध्ये जाणार त्या फांद्या. आणि मग मिडल असल्यामुळं वरचे स्वर्गातले बी म्हणतात आम्हाला खाली यायचं, आम्हाला कळालं, वर जाऊन सगळं अटकलोच आम्ही गुंतलो. पण आता इथून वर जाता नाही. आता तिथून त्याला वर किती जवळ आहे, इंद्राला किती जवळ आहे तिथून. पण ते तिथं जायच्या ऐवजी आता त्या इंद्राने, इंद्र कुठे दिसतं, इथे हा इथे. आता इथून त्याला इकडे काय अवघड आहे का जवळ जाय, पण ते इकडून म्हणतं इकडे यायचं खाली, इथे यायचं का म्हणतं राम झालं खाली मजा गेले. हा बरोबर, हा सुख सोळा नाही हे वाक्य बरोबर सांगितलं. कारण स्वर्ग आलाय ना त्या अशा प्रमाणामध्ये, हा सुख सोळा. कोणतं सुख सोळा? पण असं टाळ वाजवायचं नुसतं, पखवाद वाजवत बसायचं नाही. पखवाद वाजवायचं, टाळ वाजवायचं, जाताना नारळाबरोबर काहीतरी घेऊन जायचं, तो सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मावा. कारण यांनी चंगळ लावलेली, यांनी सगळं मजाच आहे यांची. वरती तसं काहीच नाही, तसं नाही. तिथे गेल्यावर कळलं अरे यांच्यावरती. ते का नाही म्हणले मग आम्हाला महेश पदावर जायचे, विष्णू पदावर जायचं, स्वर्गातले अमर तिथून जवळ होतं ना, तिथं जायचं ना थोडं. तिथं नाही म्हणले, तू खाली यायचं का, इथूनच गाड्या जातात, जिथं जायचं तिथं. इथून डायरेक्ट गाडी पकडावं लागते, मधून नाही जाता येत गाडी पकडून. परत खाली यायचं, डायरेक्ट गाडी पकडून ब्रह्मलोक पुढं ब्रह्मस्वरूपाला जाऊन भेटू शकतो सनकादी. त्याप्रमाणे रजगुणाची सूर सुटली की त्या शाखा वरही नसतात खाली नसतात. त्या शाखामध्येच मृत्यूलोकी 4 वर्णाच्या 4 आडव्या फांद्याने दाटीने फुटतात. त्या फांद्यास विधी निषेधरूपी कोवळी पाणी असलेली वेदवाक्य हीच डोलत असलेली पालवी नित्य अपूर्व शोभा आणते. आणि अर्थ व काम याचा जोराने विस्तार होऊन इहलोकीच्या क्षणिक भोग सुखाचे कोंब वाढतात. तुमचं आपलं परम बाकी थोडंसं आपल्याला अक्कल झाली, थोडी अक्कल झाली, पुरी अक्कल झालेली नाही. पुरं ज्ञान झाल्यानंतर तो याच्यात राहू शकत नाही, वेडा होणार तो. लोक वेडा म्हणणार, तो वेडा नसतो आलो, कारण त्या गधड्यांच्या दृष्टी हा शहाणा नाही, कारण आमच्यातला नाही ना तो त्याच्या. आणि त्या का विस्ताराने हे लोकीच्या क्षणिक भोग सुखासाठी कोंब वाढतात. नंतर प्रवृत्ती मार्ग वाढावा या लोभात्मक हेतूने शुभाशुभ कर्माचे फाटे किती फुटतात हे समजत नाही. त्याप्रमाणे कर्मभोगाचा क्षय झाला म्हणजे मागील देहरूपी शुक्ष काष्टे खाली गळून पडतात. तोच पुढे दुसरीकडे नव्या देहाचे फाटे फुटतात. किती वेळा जन्म आणि निसर्गता आकर्षण अशा शब्दाधिक पंचविषयाच्या साह्याने सुशोभित होऊन म्हणजे इच्छा उत्पन्न होऊन विषयरूपी
नवी नवी पाणी नित्य येतात. त्याप्रमाणे रजगुणाचा मोठा प्रचंड वारा सुटल्यावर मनुष्यरूपी शाखांचे समुदाय ज्या ठिकाणी वाढतात त्या वृक्षाच्या ठिकाणी मनुष्य लोक म्हणण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे हा रजोगुण रूपी वारा क्षणभर वाहण्याचा थांबल्यावर तमोगुण भयंकर वारा मोठ्या सपाट्याने वाहू लागतो. मग याच मनुष्यरूपी शाखांना खालच्या बाजूस वाईट वासना रूपी लहान फांद्या उत्पन्न होऊन कुकर्माच्या डहाळ्या फुटतात. इकडे अप्रवृत्ती, इकडे झालं अधम शाखा कुकर्म, इकडे जाणार तमोगुणी माणूस. शेजारी पाजारी असतील ना आपली, खाणारे पिणारे मौज मजा करणारे मारामाऱ्या करणारे ऐकत असतील ते बिचारे, तर त्यांना हा दाखलाय. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, तुमच्या डोळ्याने पाहावी, कुठं न जाता तिकीट काढून नाही जाता. नाही तर सांगितलं कुर्ला नेहरू नगरला जाऊन पाहावं पंढरी, एसटीत बसून ज्ञानेश्वरी वाचावी पंढरी पाहावी. कुठं जायचं कुठं नाही जायचं. कुकर्माच्या डहाळ्या फुटतात. अप्रवृत्तीचे निश्चित मार्गाचे बळकट सरळ सोन निघून त्यास प्रमादरूपी पाणी पाला व डहाळ्या उत्पन्न करीत फुटतात. 65 नंबर बघा, कुठे ते पण लिहिलेले किती, म्हणजे 165 नंबर आहे बघा, प्रमादरूपी फांद्या 165 नंबर. ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद यातील पंचायत नियमाची निषिद्ध म्हणून जी कर्मे सांगितली आहेत ती मंत्रात्मक पालवी त्या शाखांच्या अग्रभागी वाजू लागते. अथर्ववेदात जे गारण मारून सांगितले आहे व ज्यात परपीडा ही मुख्य दर्गी आहे अशा 3 पानाचा विस्तारूपी वेल अति पसरतो, दुसऱ्याला त्रास देणे. नंतर वाईट कर्माची तळातील मुळे मोठी होतात आणि त्यामुळे जन्मरूपी शाखा पुढे पुढे धाव घेतात. अधम योनी प्राप्त होतील. त्या वाईट कर्माला तमोगुणामुळे भुलून गेल्याने त्या कर्मभ्रष्टाला चांडाळाधिक नीच योनीचा मोठा फाटा फुटून तशाच कर्मभ्रष्टाचे जातीत जन्मावे लागते. कोणत्या जातीत जन्मावे लागते? मध्ये काय थोडस करा. त्या वाईट कर्माला बरं नेमकं महत्वाचं आलं का ते वाचते बघा. आता हे नेमकं महत्वाचं आले ते ऐकायचं नेमकं. त्या वाईट लेच कमी झाला. त्या वाईट कर्माला तमोगुणामुळे भोलून गेल्याने त्या कर्मभ्रष्टाला चांडाळाधिक नीच योनीचा मोठा फाटा फुटून तशाच कर्मभ्रष्टाच्या जातीत जन्मावे लागते. कोणते? पशु, पक्षी, वाघ, डुक्कर, विंचू, सर्प. बघा आता किती नाम आले. पशु, पक्षी, सुकर, डुक्कर, विंचू, व्याघ्र, सर्प, कृमी. बघा आता इकडे यावं लागेल. आपल्याला व्हायचं नाही बरं काय, एवढं मात्र डोक्यात फिट ठेवा. जर ज्ञानेश्वरी वाचत असू, आपण ऐकत असू, माळ घातली असो, नाही तर नुसते गंडे दोरे घातल्यासारखेच होईल लोकांना बनवाबनवी करायला. हे व्हायचं नाही आपल्याला आता. बस म्हणून या जीव द्यायला शरण गेला विठोबा. मग गेल्यानंतर परत तसं नाही होतं. तो काही सेपरेट करत नाही वरून, काय अशी देवाची काय कृपेची पाकिटं पडत नाही. केले कर्म झाले तेच भोगा. जे आपण करणार त्या पद्धतीने आपल्याला गती मिळणार. कोण कोण व्हाल ते कार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराव, नारायण स्मराव का. वाघ, डुक्कर, विंचू, सर्प याप्रमाणे आडव्या फांद्याचे पुष्कळ फाटे फुटतात. अर्जुना, याप्रमाणे त्या वृक्षाच्या शाखा अशा शाखांच्या सर्वांगावर नित्य नव्या फांद्या फुटून त्यांना नरक भोगरूपी फलाची प्राप्ती होते. आणि येथे हिंसा आणि विषय यास मुख्यतः पुढे करून वाईट संगती हीच येथे अग्रगणी आहे. याच्या योगाने कुकर्मावर अनेक जन्म घेण्याच्या रूपाने वाढीसच लागते. अशा अवस्था भोगता भोगता शेवटी पाठ अजून त्याच्या पुढे अजून तेवढं नाही राहिलं बघा. स्थिर चैतन्य, एक चल चैतन्य आणि एक जड चैतन्य. एक चल चैतन्य आपण वाघ, सर्प हे चल चैतन्यामध्ये आपल्यासारखे. एक स्थिर चैतन्य, झाडं, गवत, दगड, लोष्ट ही सगळे जड चैतन्यामध्ये. बघा एवढं त्याचं काम आटोपलं नाही, तेवढं झालं तरी सौदालय सोपा झाला असता. वाघन गाढव कुत्रा झाला असतं तेवढे वाटपत नाही. जन्म वाढतात. अशा अवस्था भोगता भोगता शेवटी झाडे, गवत, लोखंड, माती, दगड या जड युनिट जन्मावी लागते. पण आता लास्ट इकडं हे चित्र पाहिल्यावर मला म्हणले, शामराव म्हणजे अहो महाराज लास्ट टोकाला दगड आहे, दगड पाषाण. इथून आपण वर गेलो, आता ऊर्ध्वगतीला जायचं का अधोगतीला जायचं? आता इथून आपण आलो आणि इथे आलेलो आहे. आता याला म्हणायचं ऊर्ध्वमुखी आळविला सोम शब्द. आणि अधोमुख वृत्ती दाबून टाकायची, बंद करून टाकायची. आता नाही येणे जाणे, आता यायचंच नाही. घाबरलो पाहिजे आपण या चित्राला पाहून.
जड दगड येऊन जन्मावे लागते. तेथे शाखाही त्याच आणि फळे तीच. त्याला आता पुढं काय नाही, फळ बी तेच आणि शाखा बी तेच. अर्जुन ऐक, याप्रमाणे मनुष्यापासून स्थावरापर्यंत सगळ्या शाखांची वाढ खालीच होत असते. पुढून मनुष्यापासून स्थावरापर्यंत सगळ्या शाखांची वाढ खाली. अपवादमक एखादी व्यक्ती वर निघते ऊर्ध्वमुखाने, त्याला म्हणतात तुकाराम महाराज विरळा आईचा कोणी, तुका त्या लोटांगण. ज्ञानेश्वर महाराज त्यालाच म्हणतात अद्वैत कुसरी, एखादाच निघते याच्यातून, बस बाकी सगळे खालीच जातात. म्हणून मनुष्यरूपी खांदीच खाली जाणाऱ्या खांद्यांचे मूळ आहे असे जाण. कारण या मनुष्यरूपी खांदीपासूनच हा संसार वृक्ष वाढतो. एरवी पारचा वर असलेले मुख्य अज्ञानरूपी मूळ पाहू गेले असता वर व खाली वाढलेल्या ज्या खांद्या आहेत त्यात खालच्या बाजूची मनुष्यरूपी मध्यावरची एक शाखाच होईल. परंतु तमोगुण सत्वगुण यांच्यामुळे दुष्कर्म व सत्कर्म यांनी भरलेल्या ज्या खालच्या व वरच्या शाखा आहेत त्या मधल्या व मनुष्यरूपी शाखेपासून खाली वर जातात. मेन फाउंडेशन इथूनच काय जे कर्म करतो एक तर खाली जाणार नाही तर वर, इथूनच त्याचं गाड्या सुटणार आहेत सगळ्या. गती तेची मुखी नामाचे स्मरण, गती तेची मुखी नामाचे स्मरण, अधोगती जाण विनमुखता, अधोगती जाण विनमुखता. गती सन्मुख असला तर गती मिळेल आणि विनमुख झाला तर अधोगती. कशाला विनमुख आणि कशाला सन्मुख? नामाशी विनमुख. तो नर पापिया, पापिया म्हणजे कुत्रा मांजर गाढव. पडीला नामाचा विसर, तेने वाढीला हा संसार. नाम काय? नामाचं विसर म्हणजे नाम म्हणजे म्हणते तेवढं नाम मोठे गगनाहून वाढ नाम. ते मी घेतले ना, मी घेतले नाम. मग तू का राहिलं एवढं 3.5 हातात? एवढंच करायला कीर्तनकार बाबत का राहिलं तू? मस्त सांगतो हे. बाबा म्हणले कीर्तनकार करशील, कीर्तन करशील तर पुन्हा राहायला सर म्हणतात कीर्तन करायला घ्यावं लागत. म्हणजे कीर्तनकारांनी सुद्धा म्हणायचं आता नाही यायचं परत, आता नाही यायचं. का बाबा सगळं टीचित असून? नाही घेईन मी जन्म. कशाला घेईन मी जन्म? बाकी तो गोळा करायला घेईन मी जन्म. सांगा बरं. हा गती अधोगती कर्माची गती. मस्त युक्ती आहे. म्हणून हे मूळ मध्यभागी मनुष्य जन्म असल्या वर आणि खाली जाणं त्यातूनच होतं. तिथूनच हा विस्तार भाऊ प्रगटी. मग अर्जुना वेदत्रय रूपी पाणी मनुष्यात्मक शाखे विना इतर कोणालाही लागत नाही. मग वेद कोणाला बोध करतात? कोणाला कळणार आहे ते वेदातले बोध? फक्त मनुष्याला. दगडाला नाही. इतर योनीच्या ठाई हा वेदाचा विचारच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती ते उत्तम मध्यम भोग भोगत. आम्ही बी तेच करतो, उत्तम मध्यम भोग भोगितो. म्हणजे तुम्ही कोण? मग तुम्ही पशुच नाही तरी काय थोडी. म्हणजे माणसाला म्हणलं बरं काय कुत्री मांजरं गाढव कमी, त्याच्यात तुम्ही आले अजून भर पडली. कारण यातील विधी विधानात्मक वेद आज्ञेला केवळ मनुष्याखेरीज दुसरे कोणी विषय नाही, म्हणजे अधिकारी पात्र नाही. हे सगळे जे याच्यात लिहिलेले आहे माणसासाठी, त्यांनीच वागलं बस, दुसरं कोणाला कळणार नाही. आता हे कीर्तनकार बाबा म्हणतात म्हशी कशाला जातील वारीला, म्हणजे म्हशींना म्हणायचं का? आणि बैल कधी उपवास नाही धरत म्हणजे बैलांना म्हणायचं. हे माणसालाच म्हणतात ते, पण डायरेक्ट माणसाला म्हणता नाहीत. नाही तर मग तर बाबा जायचंच नाही घरी. बाबाला एकेका प्रश्नाचं एकेकाला उत्तर द्यायला लागल. बरं ऐकणाराची जशी मनोवृत्ती असेल त्याला बाबांनी सांगितलेलं तसं कळणार आहे बरं का. ज्या वेळेला घरून आपण येणार ना सत्संगाला, न्यूट्रल माइंड होऊन यायचं. काय गोंधळ घेऊन यायचा नाही. हो चित्रपटात गाणं दाखवलं, कॉलेजमधले सर विद्यार्थ्यांना लईच बडबड करायला लागली. तर ते विद्यार्थी म्हणतात शायद हो बीबी से झगडा करके आया होगा. याला मारायला लागलं. म्हणजे हे डोक्यातलं तिकडचं घेऊन आलंय. म्हणजे त्याला काय म्हणतात, कशाचं तेल कशावर काढायचं? हा वांग्याचं तेल वड्याचं. हा वांग्याचं कडी यसराव, मला यसराव नाही कळालं. सांगावं कळणारच नाही. तुम्ही न्यूट्रल माइंड, पण न्यूट्रल माइंड होण्यासाठी बरं का सुंदरते ध्यान उभे विटेवरी रामकृष्ण हरी विठोबा रखुमाय तुका म्हणे माझे रूप पाहता लोचनी. ते झालं का परत रामकृष्ण हरी, परत अभंग, मग 2 जण पुढे येणार कशाला? चाल म्हणायला. हे तुम्हाला न्यूट्रल माइंड करण्यासाठी. तर हे अतिशय आणि खालचे बसणारे चाल झाल्यावर जाऊ आपण
अरे गदाडे, हे तुझ्यासाठी आहे, त्याच्यासाठी नाही. तुझं माइंड न्यूट्रल होत नाही. तुला इथून रंगून रंगून डॉक्टर कसं इंजेक्शन मारतो, अरुण बाबाला विचार. इंजेक्शन द्यायला लागलं, डॉक्टर म्हणतो मग शिंदे धंदा कसा काय चाललाय, पोरं काय करतात, आईची तब्येत बरी आहे ना, म्हणजे नादी लावून इंजेक्शन मारायचं, हो हा नको कराय. हे म्हणतात डॉक्टर बस झालं, मारा भाऊ इंजेक्शन पहिलं. हे डायरेक्ट इंजेक्शन मारता नाहीत. मग डॉक्टर सावध होतो, नाकाला रुमाल बांधतो, आतमध्ये कोणाला येऊन नाही देणार. मग कटिंग चालू. तसा बाबा फेटा बांधून कमरेला उपरणं बांधून आता कटिंग चालू. आता कटिंग चालू करायचं. युक्ती आहे, तू का म्हणे नेनो, हा युक्तिवाद आहे. तो कळायला एक दिवसात कळायचंच नाही. चालत आहे मग कळ येते. अधिकार तैसा दावेला मार्ग, चालत आहे मग कळ येते. जो भटवाडी सोडून कुठे गेलाच नाही त्याला काय चालत आहे मग कळ येते. या परमार्थ मार्गात जेव्हा तो प्रस्थान करेल, इकडे इकडे फिरल, तेव्हा चालत आहे मग कळ येते. म्हणून मनुष्यरूपी खांदी जरी संसार वृक्षाच्या वरच्या मुळाच्या दृष्टीने खाली वाढलेली एक शाखात आहे, तरी कर्मवृद्धिरूप शाखा हिच्यापासून उत्पन्न होतात. म्हणून याचमुळे ही आहे. आणि दुसऱ्या सामान्य झाडाची तरी हीच तरा आहे की जसजशा फांद्या वाढतात तसतशी त्याची पाळेमुळे जमिनीत खोलवर दूर जातात व मुळे बळकट झाली म्हणजे तशा फांद्यांचाही विस्तार अधिकाधिकच होत जातो. त्याप्रमाणे या शरीराची गोष्ट होय. म्हणजे कर्मवशेष आहे तोपर्यंत शरीर अस्तित्व आहे. जोपर्यंत आपलं कर्म शिल्लक आहे तोपर्यंत आपण जागणार. किती म्हणलं ना मला घेऊन जा, एवढं सोपं आहे. बाबा महाराज सातार करतो, याच्यावर अजून एक सोपं सांगतो. एक म्हणला नाही मला मारायचं, अख्खी टिकटेंकीची बाटली मारली तरी शेजारी आला आणि त्याने मिठाचं पाणी दिले, गुळण्या करायला लावलं, ठीकठाक परत जसा आहे तसा. आणि एकाने नुसतं 2-4 थेंब घेतले होते, त्याला सगळं हॉस्पिटलची ट्रीटमेंट दिली तरी तो गेला. का? कर्म संपलं होतं. अजून आपण जिवंत आहे समजायचं, आपलं कर्म शिल्लक आहे. कर्म संपल्यावर कोणी थांब म्हणलं तर थांबणार नाही. आणि कर्म शिल्लक असेल तर जा म्हणलं, जातो म्हणलं तरी त्याला जाता नाही यायचं. पुढे जातो तू, तिकडे गेला परत तुला दुसऱ्या कशात तरी गुंतवणार. म्हणजे कर्मवशेष आहे तोपर्यंत शरीराचे अस्तित्व आहे, आणि शरीर आहे तोपर्यंत कर्म करणार नाही असे म्हणण्याची मुळीच सोय नाही. कर्म हे घडणारच. म्हणून मनुष्य देह हा अन्य खालच्या व वरच्या शाखांची अर्थात कर्मरूपी फांद्यांची मुळे होत, यात संशय हा चूक नाही. म्हणजे जे वरती गेले ना ब्रह्मदेव झाले ते बी इथूनच वर गेलेले, स्वर्गात गेले इथूनच, खाली गेले ते इथूनच. हेच फाउंडेशन आहे, हेच आधार आहे. कुठं जायचं असेल तर कर्मरूपी खांद्याची मुळे होत, यात संशय चूक नाही असे त्या जगज्जनक श्रीकृष्णाने सांगितले. मग म्हणतात नंतर तमोगुणाची ती भयंकर वादळी वावटळ स्थिर झाल्यावर सत्वगुणाची वावटळ जोराने सुटते. आता हे चालू नाही, इकडं सप्ताह महिन्याचा, तिकडं 15 दिवसाचा, इकडं अमुक तिकडं जमुक, गावोगावी घरोघरी ग्रंथ, एका गावात 2-2, 3-3 सप्ते. हा त्याच्या सप्त्याला जात नाही, तो त्याच्या सप्त्याला जात नाही. तो म्हणतो तुमचा मारुतीचा आहे, आमचा पांडुरंगाचा आहे. पांडुरंगाच्या सप्त्यावाला मारुतीच्या सप्त्याला जात नाही, आणि मारुतीच्या सप्त्यावाला पांडुरंगाच्या सप्त्याला जात नाही. आणि अशी वावटळ सुटलेली. तेव्हा मात्र याच मनुष्य आकारूपी मुळात सद्वासनारूपी अंकुर फुटून त्याला सुकृतरूपी कोंब येतात. मग विकासणाऱ्या ज्ञानाच्या योगाने बुद्धी चातुर्याने तीक्ष्ण अशा जोराने एका क्षणात बुद्धीला विस्तारूपी धिऱ्या फुटतात. नंतर बुद्धिरूपी ठोक स्फूर्तीच्या बळाने विस्तार पावतात. त्या योगाने बुद्धीत प्रकाश पडून सुविचार सुचतो. त्या ठिकाणी जे आतून मेघरसाने धारणाशक्तीने भरलेले आहेत आणि निष्ठारूपी पानांनी सुशोभित आहेत असे सत्ववृत्तीचे कोंबही सरळ निघतात. सदाचारूपी पुष्कळ अंकुर सहज एकदम निघून त्या योगाने वेद पद्य घोषद्वारा चोहूकडे गर्जना केली जाते. शिष्टाचार व वेदोक्त आचरण व नाना प्रकारची यज्ञ यागादी कर्माचा विस्तार अशी पानावर पाने विस्तारूपी फुटतात. आता ते तिकडं गुंतत चालले, ही इकडे गुंतले होते, ते तिकडे गुंतत चालले. याप्रमाणे यम दम रूपी घोष व तपाच्या डहाळ्या फुटतात आणि वैराग्यरूपी कोवळ्या शाखा पुष्कळ फुटतात. विशिष्ट व्रताचे ठोक धैर्याच्या तीक्ष्ण अंकुच्या फुटून उत्पत्तीच्या योगाने वर टोक असलेले वाढत वाढत उंच जातात. श्रेष्ठ व्रत चरणाने वरचेवर उत्तम जन्म लाभतात. चांगलं करता करता एक स्टेप वरती जातो. मध्यंतरी मनुष्यरूपी शाखामध्ये वेदरूपी दाट पाणी फुटून त्या योगाने सत्वरूपी प्रचंड वारा वाहत आहे. तोपर्यंत सुविद्येचा झडकडाट असतो, म्हणजे चोहूकडे प्रचार व प्रसार होतो. मग जेव्हा धर्मरूपी एक सरळ वाढलेली शाखा दिसते, तिला स्वर्गाधिक फळांनी युक्त अशा आडफांद्या फुटतात.
बघा, सत्वगुणातून आता धर्मशाखेला गेलं, तिथं आडफाद्या फुटल्या. दुसरी स्वर्ग म्हणजे काय? आडवाटे. काय प्रमाण 9 अध्यायात आहे का काय? होय. स्वर्ग नरक या वाटा चोरांच्या, ते तिकडे गेलेले. दुसरी उपरती रूप रंगाने लाल तेजस्वी शाखा फुटून संन्यासी लोक भगवी कपडे घालतात. का भगवा कपडा? का? शिवाजी महाराजांनी भगवा झेंडा घेतला होता. का? वारकरी संप्रदायाचाच आहे तो झेंडा. का घेतला होता? त्यागाचं प्रतीक आहे. आता जेवढ्यांनी घेतलाय भगवा ड्रेस, झेंडे, त्याग आहे यांच्या जीवनात. पण भगवा फेटा छान दिसतो. पांढऱ्यापेक्षा भगवा फेटा छान दिसतो, नाही का? पण छान दिसतो म्हणून आहे का? भगवा फेट्यावाला बाबा तर जास्त त्यागी पाहिजे. काहीच घेत नाही असा भगवा फेट्यावाला पाहिजे बाबा. पांढरा कपडा कशासाठी? पांढरा कपडा कशासाठी? शांतीचं प्रतीक आहे. पण बाबा तापेलेच आहे सारखा. शांती कधी निर्माण होईल? दुसरी उपरची रूप रंगाने लाल तेजस्वी शाखा फुटून तिला धर्म व मोक्ष नित्य नवी पालवी फुटून ती वाढत राहते. पुढे याच धर्मशाखेला रविचंद्र इत्यादी श्रेष्ठ ग्रह पितर ऋषी विद्याधर एतद्रूपी आणखी आडव्या फांद्या फुटतात. बघा, हे इथून खरोखर वैराग्यवान इकडे गेले होते. इथे कुठेतरी वैराग्य आलं होतं मध्ये, इकडे गेले अशी इकडे, पण इकडे जाऊन अडकले बिचारे. इकडे जाऊन गुंतून राहिले. बघा, इकडे जाऊन अटकणार ते, इथं जाऊन अटकणार. काय करणार? तिथं आडवाटेला जाऊन गुंतले. किती सरळ जायचं आपण. हे आताचे बाबा लोक हे ग काही सगळे या शाखापेक्षा उंच अशा दुसऱ्या बऱ्याच शाखा फुटून त्यांना इंद्राधिक लोकरूपी पुष्कळ फळे येतात व त्यामुळे त्यांची बुडे झाकली जातात. मग त्या फांद्यांवर तपाने व श्रेष्ठ ज्ञानाने अशा मरीची, कश्यपादिक इत्यादी कृपी दुसऱ्या उंच वर वाढलेल्या शाखा यांच्यापेक्षा चांगलं तप करून ते तिकडे गेले. एवढे करून गुंतले ना, काट मारून टाकली तपोवनाथ महाराजांनी. का से असी तपा धावा. काय कळावं बाबा, कशी कळायचं? नाथ महाराज म्हणजे कशाला तपश्चर्या करतात? का से असी तपा धावा, जवळी असता शेजे गावा, रामाजवळी चुकले आणि जपी तपी भांबावले. गुंतले त्याच्यात बिचारे. काहीच करायला नाही सांगितले, काहीच नाही. करत असेल तर त्याला सांगितलं कैशनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे, निवांत बस आणि लय पैशील तर शिवाय चित्रपटात परत जाऊन गुच्छील पुढे कधी. उंच वाढलेल्या शाखा अशा प्रकारे शाखोपशाखी वरचेवर शाखा वरच्या बाजूस अधिक विस्तार होऊन हा वृक्ष बुडाशी लहान असून वर शेंड्यात मोठाली फळे येत असल्यामुळे हा थोर आहे. त्यावर आणखी ज्या फांद्या येतात त्यास फलभारही येतो. अर्थात त्यांना अर्जुना ब्रह्मदेव शिव यापर्यंत वर अंकुचितार कोण फुटतात. 9 या शाखांना इतकी फळे येतात की त्या फळांचा भार वरच्या बाजूस सहन न होऊन त्या फांद्या लवतात व पुन्हा खाली मुळाशी येऊन टेकतात. म्हणजे इतर सामान्य झाडाची अशी स्थिती असते की ज्या फांद्या पुष्कळ फळांनी लगडलेल्या असतात त्या वाकून पुन्हा बुडाकडे येऊ लागतात. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष ज्या ठिकाणी विस्तारास उत्पन्न होतो त्याच मुळाशी वाढणाऱ्या ज्ञानाच्या योगाने पुन्हा लावून टेकत असतो. म्हणून ब्रह्मदेव आणि शिव यांच्या पलीकडे जीवास वाढणे नाही, तेथे पुढे वरती केवळ शुद्ध ब्रह्म असते. म्हणजे इथपर्यंत गेले तरी काहीच केलं नाही त्यांनी. लयच पळाला तर कुठपर्यंत जाईल माणूस? ब्रह्मदेवपर्यंत आणि शिवापर्यंत. पण त्याच्या पुढे त्यांना जाणे नाही. त्याच्या पुढे आमचे संकादी पुरुष आहे. परंतु हे तूर्त म्हणून ब्रह्मदेव आणि शिव यांच्या पलीकडे जीवास वाढणे नाही, तेथून पुढे वरती केवळ शुद्ध ब्रह्म असते. म्हणजे त्याच्या पलीकडे जायचं, आपण त्याच्या पुढे जायचं. परंतु हे तूर्त असू दे बरं, त्याच्या पलीकडे जायचं असं म्हणल्यावर परत कुठंच जायचं नाही, फक्त जागच्या जागेवर स्थिर व्हायचं. पण त्याच्यात घुसायचं नाही म्हणून पलीकडे जायचं. परंतु हे तूर्त असू दे या ब्रह्मादिक शाखा खांद्या कितीही मोठ्या असल्या तरी ऊर्ध्वमूळ अधिष्ठानचे ब्रह्म त्याची बरोबरी करू शकत नाही. आणखी काही निवृत्ती मार्गाच्या वरच्या संकादिक नावाच्या प्रसिद्ध शाखा आहेत. त्या फळाच्या कार्याध्यासात व मुळात कारण ध्यासात न सापडता ब्रह्म स्वरूपीच भरलेले आहेत. 5 नंबरची ओळ 205 संकादिक म्हणजे निवृत्त झाले. या सगळ्या प्रपंचातून निवृत्त झाले. कामातून जसा निवृत्त झाला तसा तो निवृत्ती. त्याचं काय? पुन्हा मागे आणखी काही निवृत्त मार्गाच्या वरच्या संकादिक नावाच्या शाखा प्रसिद्ध आहेत. त्या फळात
म्हणजे कार्याध्यासात. आपलं कार्य काय आहे? पुढं जायचं तिकडं. व मुळात कारणाध्यासात, जिथून आलं तिथं जायचं, आला शिकवतोने. त्याच्यामुळे ते याच्यात न सापडता ब्रह्मरूपीच भरलेले आहेत. ते याच्यात कोणत्याच गुंतत नाही, वर जाऊन सापड. याप्रमाणे मनुष्यरूपी खांदीपासून तसेच. आणि म्हणून तुम्ही संकादिक संत. ब्रह्माला तुम्ही अति जवळ आहे. पांडुरंगापेक्षा, या ब्रह्मदेवापेक्षा, शंकरापेक्षा, विष्णू भगवंतापेक्षा सुद्धा ते वरच्या तिथे जायचं. यांना मार्ग माहिती म्हणून यांना विचारायचे, सांगा ना पुढे मार्ग जायचं काय. मग ते सांगतात, हे बघा तुम्हाला हे नाम आहे, या मार्गाने पुढे गेले का शिडीने अगदी जवळ. जसं आपल्याला एखादा आलेला असतो घाटकोपर डेपोजवळ, आणि तो विचारतो पंतनगर कुठे? अगदी जवळ आहे, जावा ना इथं आहे. मी नाही जात नाही, मी इथं दुकान टाकून बसले, माझं दुकान आहे. दुकानदाराला विचारायचं असतं ना, का चालू रस्त्यावरच्या माणसाला विचारायचा ऍड्रेस दुकानदारा, कारण तो तिथं रहदारीचा आहे. मी रहदारीचे यांना विचारायचं, विष्णू भगवंताला उपासना करून, रामाला प्रसन्न करून, शंकराचा शिवरात्रीचा सत्ता करून आम्हाला सांगा ना. मग ते सांगणार वरती आहे, तिकडं जावा, तिकडं तुमचं काम होणार. तेथपर्यंत चांगल्या उंच वाढतात. ब्रह्मदेवा रूप शेवटच्या फांद्या. याप्रमाणे मनुष्यरूपी खांदीपासून थेट वरच्या बाजू ज्या ब्रह्मदेवाधिक शेवटच्या फांद्या आहेत, त्या तेथपर्यंत चांगल्या उंच वाढतात. पार्था ब्रह्मदेवारूप ब्रह्माधिक देवरूप ज्या वरच्या उंच फांद्या आहेत, त्याच मनुष्यरूप खांदीच मूळ कारण असून त्यापासून उत्पन्न झाल्या आहेत. ब्रह्मदेव जरी झाला तर तो कुठून गेलाय? आपल्यातून. पंतप्रधान झाले तरी ते कुठून गेले? आपल्यातूनच गेले. मुख्यमंत्री जरी झाले तर कुठून गेले? आपल्यातूनच गेले. म्हणून तिला मनुष्यत्वरूप खांदीस आम्ही वरच्या खांद्यांची खालची मुळे आहेत असे म्हटले आहे. याप्रमाणे जो हा अलौकिक संसारूपी वृक्ष ही जो ऊर्ध्वमूल असून ज्याला खाली आणि वर अशा शाखा फुटलेल्या आहेत, त्याचे वर्णन तुला सांगितले. याप्रमाणे या झाडाला ही अशी खालची व वरची मुळे असून त्याविषयी सर्व विवेचन तुला स्पष्ट सांगितले. आता असा जो बळकट संसार वृक्ष तो कोणत्या उपायाने टाकता येईल, कोणत्या उपायाने उपटून टाकता येतो ते ऐक. आता एवढं उपटून टाकायचं म्हणजे ताकद बी तेवढीच पाहिजे. पण उपाय जर असेल तू का म्हणे नेनो, युक्ती जर कळाली तर काय अवघड. बाबा याच्या खालचं ते ग्रंथाचं व्यासपीठ उचलून दाखवतात. व्यासपीठ जे बनवलंय ते युक्तीचं आहे का दांडगाईचे? युक्तीचं आहे. बरं त्याला दोन फळ्या असल्या तरी ते एकाचे आहेत का दोन वेगळ्या वेगळ्या आहेत? मग तो हा युक्तीचा आहे, आणि तो जो युक्तीचं बनवलेले व्यासपीठ आणि ते एकच आहे. तर त्याच्यावर जो ग्रंथ ठेवलेला आहे तो एकच सिद्धांत सांगेल आणि युक्ती सांगेल का अजून काही सांगेल? दांडगाई सांगेल. तो ग्रंथ सुद्धा युक्ती सांगेल तुम्हाला, आणि ती युक्ती अशी सांगेल का एक आहे असं सांगेल तुम्हाला. जसं आम्ही दोन दिसलं तरी, तशी देवभक्त दोन दिसले तरी एकच आहे. आता पहा युक्ती मस्त सांगतात. आपल्याकडे वेळ आहे अजून. परंतु अर्जुना, तुझ्या मनात कदाचित असे वाटेल की याप्रमाणे हा एवढा प्रचंड वाढलेला जो संसारूपी वृक्ष त्याला उपटून टाकील असे एवढे काही साधन आहे का? प्रश्नचिन्ह. आहे का साधन? लय साधन सोपं आहे. कारण नामावरते. आता ज्याच्याकडे नाम नाही तो म्हणतो नामावरते साधन नाही. ज्याचे कीर्तन जाऊन आपल्याला माहिती एक शकता काय बाबाकडे नाम नाही, ते बाबा बी सांगतात नाम घेतल्याशिवाय राहू नका. मग गोरडे बाबा म्हणतात ना आपण जाऊनच बसायचं, म्हणायचं बाबा मग सांगा ना मला नाही नाम येते. आता आहेच नाही तर काय सांगणार? नाम कशाला म्हणतात हे जर कळालं नाही, तसं संसार वृक्ष उपटून टाकायला श्रम काय? नसलेला त्याला काय उपटायचे आहेच नाही सांगायला सुरुवात. पहा हा छंद नाही नामाचा. कीर्तनकार बाबाला हे प्रमाण सांगितलं पाहिजे. देव काय कामाचा? कारण त्याच्या वरच्या बाजूच्या शाखांची वाढ कोठे? शेवट ब्रह्मलोकापर्यंत आहे आणि त्याचे मूळ निराकार ब्रह्माच्या ठिकाणी आहे. या वृक्षाच्या खाली येणाऱ्या फांद्या वृक्षाधिक स्थावरापर्यंत तळात विस्तृत झाल्या आहेत आणि याचा मध्यभाग मनुष्यरूपी मुळात भरलेला आहे. असा संसार वृक्ष अति बळकट व अफाट अमर्याद आहे. आता याचा नाश कोणाच्याने करवेल? प्रश्नचिन्ह. अशी शुद्र भावना कोणाच्याने करवेल? अशी शुद्र भावना कदाचित तू आपल्या मनात धरशील. हो म्हणजे याला उपटता नाही यायचं कसं काय शक्य आहे? अशी कोणती भावना? ती आहे म्हणजे एकदम तुझ्या डोक्यात काय आलं ते उगाच नाही ते डोक्यात येऊन असलं. अशी शुद्र भावना कदाचित तू आपल्या मनात धरशील. हो अर्धविराम. पण धरू नकोस. तर हे बघ, हा वृक्ष उपटून टाकण्याचा उद्देश असेल तर त्याला उपटून टाकण्यास श्रम ते कसले आहेत? तुझा पक्का उद्देश आहे का? पण तुला परमार्थ करायचे का?
का तुला नुसतं जोलजोल करायचं आहे, नुसती चमकेजुल करायची, तर मग काय उपाय सांगणार नाही. पण उपटून टाकायचं जर तुझ्या मनात विचार असेल तर तर बघ, हा वृक्ष उपटून टाकण्याचा उद्देश असेल तर याला उपटून टाकण्यास श्रमती कसले आहेत तर नाहीतच. अरे लहान मुलाला जो बागुलबुवा दाखवतात तेव्हा त्याची भीती घालण्याकरता त्या हाकून देशोधडीला लावण्यास दुसऱ्या देशात घालवावा लागतो का? एवढं जरी सांगितलं आणि शेवळी खर्च केल्या माऊलीने, तर याला उपटून टाकायला काय श्रम? बारीक मुलाला बाबांचं दृष्टांत बागुलबुवाला बोलव. मग बागुलबुवा असतो का? बोकाडी असती का? पोरांना म्हणतो गप्प बस, नाही तर बोकाडीला बोलवीन. ती गप्प बसते, पण ते आजोबाला म्हणते मग बोकाडीला हाकलून द्या. आता बाबाच्या जीवावर आले पण उठणार, अंधारात जाऊन मुद्दाम काठी आपटणार, जा. आता गेलं ते पोरग झोपलं. पण आजी जर म्हटली, बोलायला लागली ना, आजीला जर म्हणले बाबा गप्प बस, नाही तर बागुलबुवाला बोलवीन, तर आजी ऐकल का? आजीला माहिती बागुलबुवा आहेच नाही. आजी म्हणजे ज्ञानी आणि बाळ म्हणजे अज्ञान. तसं ज्ञानी माणसाच्या दृष्टीने संसार आहे नाही आणि अज्ञानाच्या दृष्टीने आहे मुक्त. त्याचे लवनिमिष एको दिवशी यावं जन्मेश. मुक्तीचा दरवाजा आहे मनुष्य जन्म. म्हणजे इथूनच वरती शाखा गेली, खाली गेली. मनुष्य जन्म म्हणजे मुक्तीचा दरवाजा आहे. जसा देवळाचा हा दरवाजा. आणि याच्यात जर ठरवलं भगवंताचं दर्शन घ्यायचं, दरवाज्यात आलेलं काय अवघड आहे? लव निमिष एको दिवशी यावं जन्मेसी मोका. लव निमिष डोळ्याची पापणी आणि एका क्षणात मुक्त होऊ शकतो. काय आहेच नाही देवाचं दर्शन घ्यायला. आकाश पा तिसरं घुस देशोधडीत लावायला त्याला दुसऱ्या देशात घालावं असतं का बागुलबुवाला? प्रश्नचिन्ह. आकाशात ढगाच्या आकृतीचे दिसणारे किल्ले पाडावे लागतात का? बारक्या पोराला दाखवतो ओट्यावरून, तो बघ किल्ला, तो बघ वाघ, तो बघ हत्ती, ते घालवायला लागत का वरती जायला? आहेच नाही. तसेच सशाच्या शिंगात काय मोडावे लागते का? सशाचं शिंग कशाने कापायचं? हा मग आता आपल्याला सशाचं शिंग सांगायचंय का? संसार नाही सांगायचा? संसार आहे का नाही? आहे का नाही? संसार आहे का नाही? तुम्ही दृष्टांताच्या मागे नका लागू. दृष्टांताच्या हा सिद्धांताच्या मागे सशाला कान असतात का? नसतात. हा म्हणजे चांगल्याचा गोंधळ होईल का नाही? चांगल्याचा गोंधळ होईल. धनधनीबाबत तर म्हणतो हे तुम्ही आता बोलूच नका बाबा, माझ्या डोक्याचा गोंधळ होईल नाही तर. म्हणजे सशाला कान नसतात हे पटकन उत्तर सांगून मोकळा झालो. आणि आता बाकी बनली आहे ना वाट. हा आपण सारी के तसे सशाच्या शिंगात काय मोडावे लागते? अरे आकाश प्रश्नचिन्ह. अरे आकाशात मुळात फुलं असावे तर मग ते तोडावे. आकाशात फुलंच नाही ते तोडतात. पण ते जर मुळीच नाही तर मग तोडण्याचे श्रम कसले? प्रश्नचिन्ह. त्याप्रमाणे अर्जुना, हा तुला सांगितलेला संसार वृक्ष जर खरा नाही तर तो मग उपटून टाकण्याची भीती तरी कसली आली आहे? आता हे चित्र ठेवा गुंडाळून ठेवून, जाऊ द्या आतमध्ये. काम संपलं असं याचं लगेच नाही. आता आहेच नाही तर काय उपटून टाकायचा? त्याप्रमाणे अर्जुना, तुला सांगितलेला संसार वृक्ष जर खरा नाही तर मग तो उपटून टाकण्यास भीती तरी कसली आहे? म्हणून संत आनंदाचे राहतात, आनंदाचे डोई. त्यांना संसारातले कोणतेच दुःख, यातना, सुख, दुःख आहेच नाही. हे कल्पनेने वाढवलेले आपण. अरे बापरे बाबा, अंडे बाबा काय होतं? तुका म्हणे तूची खरा आणि अवघा हा पसारा. आता त्याला आमच्या परत या ताईंकडे जावं लागेल. काय ताईंचं नाव? पापळे ताईंकडं. तुका म्हणे तूच खरा ना अवघा वाडीला पसारा. आता ते म्हणतात पसारा आपण वाढवलेलं आहे, पोराला खेळणं दिलं, अमुक दिलं तमुक, आणि पाहुणे आले तर पसारा आटवायला कोणाला लागणार? आपणच वाढवला, आपणच आवरून घ्यायचा. तसा हा पसारा आपण वाढवलेला तो आपणच आवरून घ्यायचा. काय वाटते? काय बोलायला लागली सगळं? काम झालं आपलं, आपलं कामच झालं. आता आम्ही खरा जर नाही तर उपटून टाकण्यात भीती तरी कसली आहे? प्रश्नचिन्ह. आम्ही त्या झाडाची मग सांगा आता याच्या मागच्या याच्यावर प्रवचन करीत बसायचं ना? हा ही लबाड आहेत, नटलेली आहेत संसारात. त्यांना मात्र सांगायचं, त्यांना घाबरूनच दाखवलं पाहिजे. पोरगं जर झोपत नाही तर काय करायचं? बागुलबुवा बोलवलंच पाहिजे. त्याची माळ घालत नसतील,
ज्ञान करून नसतील येत त्यांना सांगायचं किती वेळा जन्मा यावे. आपण समजायचं जन्मबिन्म काय नाही, पण या येड्यांना शहाणं करायचं म्हणून म्हणायचंय. आणि बाबा जर असं समजत असेल किती वेळा जन्म यावे तर अरे गॅरंटेड सांगितलं पाहिजे आपण पुराव आमच्या पाठीमागं पीठ झाकून ठेवू नका. ते काय खरं आहे का? पण खाणाऱ्या पिणाऱ्यांच्या पाठी झाकात म्हणायचं. आणि कोणी नसलं तर आपण कावळ्याची चिमणीची सापाची पावलं उठून यायची रात्रीची जाऊन, म्हणजे पुढची कॅन्सर सुधारतील. आम्ही त्या झाडाची मुळे व डहाळ्या याच्या विस्ताराचा जो प्रकार सांगितला तो वांजेच्या घरात जशी पुष्कळ मुले घर भरून लेकरे आहेत असे सांगण्यापैकी आहे. ही लेकरे ब्रह्मदेव महेश, त्या ब्रह्मदेवाला काय बोलायचं नाही, वांजेच्या घरातली लेकरं. आता यांना बोललो काय तर काय हायच नाही त्यांना. आता एक व्यक्ती नावाचाच व्यक्ती नाही, त्याला आपण काही बोलत बसलो तो मूर्ख आहे, तो काय अक्कल आहे का त्याला? हायच नाही तर तो कुठे चार्ज घेणार आहे? पण इथं नाव घेऊन जर एखाद्याला बोललो तो आहे, तो लगेच घसरून जरी महाराजाचं शहाणं झालं काय माईक भेटलाय म्हणून. आम्ही जो या झाडाची मुळे डहाळ्या याचा विस्तारोती जो प्रकार मागे सांगितला तो वांजेच्या घरात जशी काही पुष्कळ मुले व घर भरून लेकरे आहेत असे सांगण्यापैकी नाही. आपल्याला काही कळालं चालेल, पण बाबा लोकांना कळालं पाहिजे. दुसऱ्याच्या गळ्यात माळा घालतात त्यांना हे कळालं पाहिजे. अनुग्रह देणाऱ्याला कळालं पाहिजे. अष्टसात्विक भाव करून घेणाऱ्याला कळालं पाहिजे. हे मी जर सगळं करतोय ना, ते पोरग रात्रीचं झोपत नाही ना, म्हणून त्याला झोपी लावण्यासाठी करतो. पण हे काय खरं आहे का? सांगा बरं. आता एवढी जाण आल्यावर तो काय तो शहाणा राहील का? आपल्याला राहील तो आपल्याला सोडूनच निघून जाईल. तो स्वप्नाच्या व्यवहाराविषयी आपण भाषणे बडबडी करतो, ते जागे झाल्यावर काही खरेपणाने प्रत्यास येतो का? त्याप्रमाणे हा म्हणजे संसार स्वप्नातली बडबडी हा संसार. त्याप्रमाणे या संसारूपी वृक्षाची पोकळ कहाणी म्हणजे स्वप्नाचे सख्खे जुळे भावंडच होय. पोकळ बडबडे हा शंकराचार्यांचा अमृतांबळ निव्वळ पोकळ बडबड. जाग आल्यानंतर श्रुती वेद गुरु सत्शास्त्र सगळे निव्वळ पोकळ बडबड. अशी जाग आली पाहिजे. अशी जेव्हा रायगडाला जाग येईल तेव्हा मग सगळीकडे ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येच्या सुकाळ. नाही तर ज्याप्रमाणे आम्ही झाडाचे वर्णन केले असं त्याप्रमाणे जर त्याची मुळे दृढ भक्कम असती आणि हा विस्तार पावलेला वृक्ष स्वरूपाने खरा असता तर असा कोणता मायेचा पूत आहे की जो आपल्या सामर्थ्याने त्याला उन्मळून उपटून टाकील? कोणाचीच ताकद नाही. माऊली असू द्या, नाही तर तुकाराम महाराज असू द्या, नाही तर नाथबाबा असू द्या, नाही तर श्रीपाद बाबा असू द्या, कोणाची ताकद नव्हती हा संसार उपटून फेकून द्यायची. अरे आहेच नाही म्हणून. नाही तर एवढा जर असतं तर कोणाची काम होतं? माऊली म्हणतात कोण माईचा पूत आहे तो उपटून टाकू शकतो, अनावघाची संसार सुखाचा करू शकतो. दुःख रूप आहेच नाही म्हणून सांगितलं. दुःख नाही, पण झोपलेल्या माणसाला स्वप्न पडलंय आणि तो घाबरा झालाय तर त्याला काय करावं लागेल? आपल्याला जागच केल्यानंतर तोच म्हणणार बरं झालं महाराज, थँक्यू, मी लय घाबरलो होतो. थँक्यू नाही, 100 रुपये पाया पडताना द्यायला लागेल दरवेळेला. थँक्यू म्हणून चालला कुशल लगेच. गुरुपौर्णिमेला पाय धुवा लागेल, सोन्याची अंगठी नाही तर पोशाख तुझ्या बापान ठेवला आईचा. हे चोरावरचे मोर त्यांना सुधरायचं म्हणून हे आपला उपक्रम आहे. पण आपण जर बिथरायला लागलो मग देव म्हणून भरोसा उठला माझा, लेकर माझी बी फसली. एवढा आटापिटा केला यांना हुशार करण्यासाठी, हे बी गधड्यासारखीच करायला लागली, त्यांच्यातच परत घुसायला लागली. तुम भी आंधे आणि उसमें एक डोलच गया. वो पुढे झेंडा घेऊन चालू लागला, चला पंढरीला जाऊ, चला ककड्याला येता का, चला पारायणाला येता का, कर चांगली मी तुला सारखा वर खाली येऊ दे चांगला. किती वेळा जन्म तोपर्यंत सुटू शकत नाही. खरी जाणीव झाली पाहिजे मला सुटाव देवा बस. आता चमकेशगिरी बसल्यावर मला सुटलं. तो सुटला लगेच एका क्षणात सुटला, त्याला नाही. पण नाटकीपणा त्याला दंभ म्हणतात, तो सुटूच शकत नाही. कल्पांत काळापर्यंत काय वाक्य, कोटी कल्प गेले तरी मला प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञानेश्वरीतली ओळ. नाहीतर ज्याप्रमाणे आम्ही झाडाचे वर्णन केले त्याप्रमाणे त्याची मुळे भक्कम असती आणि विस्तार पावलेला वृक्ष स्वरूपाने खरा असता तर असा कोणता मायेचा पूत आहे की जो आपल्या सामर्थ्याने त्याला मुळासकट उपटून टाकील? हे पहा, नुसता फुंकर घातल्याने आकाशकोटी नाहीसे होते का? फार तर काहीसे आभाळ जाईल. म्हणून हे धनंजया, कासवीच्या तुपाची राजास मेजवानी करणे जसे असंभवनीय आहे
तिच्याच पोरांना दूध नाही भेटत तर तिचं दूध काढून मग तूप आणि मग राजाला मेजवानी, हे खरंय? धनंजय या कासवीच्या तुपाची राजास मेजवानी करणे हे जसे असंभवनीय आहे, तसे आम्ही जे या संसारूपी वृक्षाच्या रूपकाने वर्णन केले ते सर्व मिथ्या आहे. होत आहे. आमची पारायणं झाली 700 पारायणं. माऊलीला जेवढे वर्ष झाली जाऊन तेवढी आमची पारायणं. अजून लई पारायणं करायचं तुला, तेवढ्याने भागणार आहे वय? अजून लई करावं लागणार आहे बाबा रे. आणि आपलं भाग्य बघा, आपण एको पारायण नाही धड केलेलं. शेवटी बाबांनी सांगितलं 18वा अध्याय कलसाध्याय तरी या. मग आले काही जण, पण शेवटच्या वेळेला परत त्याच्यात एक दांडी 18 अध्याय तरी तेही पूर्ण नाही झालं, तरी सुद्धा भरभरून लिहिलं. संताचं देणंच असं आहे. कारण त्यांचं पोतं देवाने भरलेले. तुका म्हणे पोते देवे भरले नव्हे रे ते, कधीच रिकामं माग त्याशी पुरे धनी आणि का ते पुरे. बाबा रे मृगजळाची तळी तलाव आहे ही दुरून दृष्टीने पाहण्यास योग्य आहेत. लांबून बघायचं मग खरे म्हणा. तलाव आहे ही दुरून दृष्टीने पाहण्यास योग्य. त्याखेरीज त्याच्या पाण्यावर तुला किंवा कोणालाही कधी साडी किंवा केळी लावता येतील का? प्रश्नचिन्ह नाही. अगोदर या संसार वृक्षाचे मूळ अज्ञान हे जर मिथ्या आहे तर मग त्यापासून होणारे त्याचे कार्य ते केवढे म्हणजे काय किमतीचे सत्य असणार. म्हणून संसारूपी वृक्ष हा सर्वतो मिथ्याच आहे आणि या वृक्षाला अंत नाही असे जे म्हणतात तेही म्हणणे आहे. तोही एक प्रकाराने खरा आहे असे समज. तरी सुद्धा एवढं करून बिलेंदर डोक्याचे मंदार डोक्याचे नाही नाही संसार वृक्षाचा अंत कोणाला लागलाय. हा खरे खरे तुझ्या मठाडासाठी ते बरोबरच आहे, खरंच आहे ते माऊली म्हणतात. आहेच नाही तरी त्याचं म्हणतो अंत कुठे लागलाय. माऊली बघा, तर जोपर्यंत मनुष्याला जागृती येत नाही तोपर्यंत निद्रेला कोठी अंत शेवट आहे का? संसार वृक्षाचा अंत लागत नाही. लय डेंजर. एवढे म्हणून ज्ञानी झाला कीर्तनकार बाबाच म्हणायला लागला. 2 कीर्तनकार बाबा आपल्याला फसवायसाठी म्हणतील ते, मग त्यांचं बरोबर आहे. पण दोघांमध्ये म्हणे काय महाराज अंतच नाही लागला संसाराचा. अरे मग अजून विचाराचे डोकेवर आलेले नाही, अजून त्याच्यातच बुडाले आहे तू. अजून त्या माया नदीतून निघालाच नाही का दड्या. लोकाला चाललाय शहाणपणा सांगायला. माऊलीने लगेच तुकाराम महाराजांनी चपराक मारली. सगळे आपणच रीता आणि रडे पुढीलांच्या इथं तुमचं कसं व्हायचं, तुमचं कसं व्हायचं. आणि तुझं बघ कसं सगळे आपणच रीता पोटाची उपाशी आणि तुमचं पोट भरण का. माल तर बुंदी संपत आली. मग बाबांची युक्ती कशी, हे वाढणारांनो पहिलं तुम्ही भरपेट खाऊन घ्या. काय युक्तिवाद आहे. आणि मग जगाला सांगा म्हणजे सेवितो हरस पाठी तो आली. आता याच्या मनात नाही राहणार कंजूसपणा. देऊ का नको बुंदी, देऊ का नको, घ्यावं म्हणल. त्याला माहिती आपलं पोट भरले, आता नाही उरली शेवटच्या पंक्तीला तरी चालत. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. तर जोपर्यंत मनुष्याला जागृती येत नाही तोपर्यंत निद्रेला कुठे अंत शेवट आहे का? किंवा रात्र सरली नाही तोपर्यंत त्याच्या आधी उजाडतच नाही. म्हणजे याचं आज्ञान सरलं नाही तोपर्यंत संसार वृक्ष आहेच. त्याप्रमाणे हे पार्था आत्मा अनात्म विवेकाने डोके वर काढले नाही म्हणजे जोपर्यंत ब्रह्मज्ञान आत्मतत्वाने झाले नाही तोपर्यंत हा संसारूपी वृक्ष संसारूपी अश्वत्थात अंत नाही. हा मग हे वाक्य खरं. हा माया शिल्लक आहे ना तोपर्यंत अंत नाही. ब्रह्म होईल भाव ब्रह्मज्ञान जोपर्यंत विचाराने डोकं. म्हणून कीर्तनाला बसताना सुद्धा प्रवचनाला माणसं बघा कशी सेंटरला बसतात. बाबा दिसला पाहिजे. जर मध्ये दुसरा असला तर हा तरी साईडला होतो नाही तर त्याला तरी साईडला करतो. तसा ग्रंथ वाचताना विचाराचं डोकं वर आलं पाहिजे आणि या ग्रंथातला बाबा दिसला पाहिजे. आत्मा अनात्म विचार त्याला कळला पाहिजे. त्याप्रमाणे ही पार्थ आत्मा अनात्म विवेकाने डोकेवर काढले नाही म्हणजे जोपर्यंत ब्रह्मज्ञान आत्मतत्वाने झाले नाही तोपर्यंत हा संसारूपी वृक्षात अंत नाही. अरे जोपर्यंत वाहणारा वारा जागच्या जागी स्थिर राहिला नाही तोवरील समुद्रावरील लाटांना तरंगतेस शेवट नाही असे म्हणणेच लागते. थांबूया आपण. म्हणून ज्यावेळेस सूर्य मावळतो अस्तात जातो त्यावेळेस मृगजळाचा भास नाहीसा होतो किंवा दिवा मालवल्यावर सहज दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो. त्याप्रमाणे सिद्धांत संसारूपी वृक्षाचे मूळ असलेले जे अज्ञान त्यास खाणारे म्हणजे बाधित करणारे जे ब्रह्मज्ञान तेच अंतःकरणात उदय पावेल तेव्हाच या संसार वृक्षाला शेवट आहे. एरवी नाही. मारली पलटी माऊलीने लगेच. इष्टा पलटी लगेच पलटी मारली. पहिले म्हणले नाही ब्रह्मज्ञान गरजेचं आहे. ब्रह्मज्ञान झालं पण नाही पण रामकृष्ण हरी सोडून दुसरं काहीच नाही. हा नाही तुला याच्यातच पाठवायचं दुसरं खरंच नाही काही.
तू बी तसं सांग जगाला आणि त्यांना बी असं येऊ दे जाऊ दे येऊ दे जाऊ दे येऊ दे सारखं संसार रुपी दांडक्याने फटके बसू दे, तोपर्यंत तुम्हाला ते भोगावंच लागेल. त्याप्रमाणे संसार वृक्ष अनादी आहे असे जे लोक म्हणतात ते खरोखर पाहू गेले असता हा त्याच्यावर अनादी काळाचा आळ आलेला नसून ते म्हणणे एका दृष्टीने त्याच्या लक्षणाचं म्हणजे अनादी तत्वास अनुसरूच आहे. कारण अज्ञान जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो खरा आहे. 230 क्रमांकाच्या ओळीला थांबू. आपल्याकडे ज्ञानेश्वरी श्रवण करायला फार मोठे अधिकारी व्यक्तिमत्व आहे. पडवळ बाबा, देवीदास सर्व सत्यकर्माला नेहमी साह्यभूत असतात. ऐरवलीला राहिला बरं का, बटवाडीत राहणार आणि विचार करायचा आणि बोललं तर वाईट मानून घ्यायचं नाही. कोणाला बोलणं आणि कोणाला दुखवणं माझा मुळीच उद्देश नाही, पण बोलावं लागतं. कारण जमा खर्च जेव्हा हिशोब दाखवायचा असतो, पतपिढीला ॲडिट येतो तेव्हा त्याला दाखवावं लागेल अनाथ हाही पैसा कुठं खर्च केला आणि योग्य कुठं. ऐरवलीवरून ज्यांना सगळी जाण आलेली आहे, सत्संग त्यांचा नेहमी कुर्ल्याला चालू आहे. आपले धनराज पाटील, काळेसाहेब वगैरे आपले पाटणे साहेब एकत्र असतात, पण ते बिचारे एवढ्या धावपळीच्या याच्यात आले आणि आपल्या संतांच्या कार्याला साह्यभूत झाले. त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे बरोबर असणारे सत्संगी. तर आपण हे दाखले घ्यायचे असतात, आपण प्रयत्न करायचा. शेवटी आहे ना, कर्म आपलं अनुकूल होतं तेव्हाच ह्या गोष्टी मिळतात. मी म्हणतो माझं कर्म अनुकूल आहे म्हणून मला जमतं, तुम्हाला बी तुमचं कर्मकुल अनुकूल आहे म्हणून जमतं. बोलताना माणूस जरी बोलला तरी आपण खेद मानून घ्यायचा नाही, बोलण्याचा उद्देश जाणायचा. डॉक्टर सुद्धा कापतो आणि गुंड सुद्धा कापतो चॉपरनी, पण पोलीस स्टेशनला कंप्लेंट जाऊन करतो मला याच्यापासून भीती आहे, हा कापतोय. आणि डॉक्टर म्हणतो लिहून द्यायला लागल, तो डॉक्टरला लिहून देतो कापा कापा मला कापा. त्या कापीमध्ये मी मेलो तरी तुम्ही जबाबदार नाही, कारण तुम्ही जे कापणार आहे ते माझ्या हितासाठी, आणि तो जे कापणार आहे ना ते त्याच्या हितासाठी, माझा पुरा नाश आहे. मग दोन्ही कापण्याचे व्यवहार आहेत, पण त्याच्यातला भेद आपल्याला कळला तर आपण भाग्यवान. निवाडा आला पाहिजे आपल्याला. आपण हंसाचे बछडे आहोत ना, मग दुधान पाणी कळालं पाहिजे, बोलण्याचा उद्देश कळायला पाहिजे, उगाच अनर्थाचा अर्थ नको व्हायला. ही सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या चरणावर, अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर, आपले पडवळ साहेब आणि सर्व तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान